Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to each one of you. सगळ्यांना अतिशय सुंदर असा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. I pray that God may open your hearts मी अशी प्रार्थना करतो की देवाने तुमचं हृदय उघडावं, to receive the revelation of God. देवाचं प्रगटीकरण स्वीकारायला प्रभूने तुमचं हृदय उघडावं. Amen. आमेन. It's not just the word of God, फक्त देवाचं वचन नाही, it's the revelation of the word of God तर देवाच्या वचनाचं प्रगटीकरण that will lift you up, ज्यातून तुम्ही वर याल, that will bless you. ज्यातून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. Amen. आमेन. We will continue from where we stopped last week. गेल्या आठवड्यामध्ये आपण जिथे संपवलेलं होतं तिथून आज पुढे परत जाऊया. A man of God has everything. देवाच्या सेवकाकडे सर्व काही असतं. A man of faith has everything. विश्वासाच्या माणसाकडे सर्व काही असतं. Amen. Amen. But that also is true. पण A man of God should have everything. देवाच्या सेवकाकडे सुद्धा सगळं असायलाच पाहिजे. ते सुद्धा विधान खरंच आहे. We'll open our Bibles to Hebrews chapter 10 verse 38. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय आणि त्यातलं 38वं वचन आपण यावेळेला काढूयात. Now the just shall live by faith, but if any man draws back, my soul shall have no pleasure in him. इब्रिकरास 10वा अध्याय आणि त्यातलं 38वं वचन. आणि माझा न्यायी मनुष्य विश्वासाने जगेल, परंतु जर तो मागे हटेल तर त्याच्याविषयी माझा जीव संतोष पावणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, देव म्हणत आहे my righteous one will live by faith. की माझे जे नीतिमान लोक आहेत ते माझ्यावरच्या विश्वासाने जगतील. They will live by my faith. माझ्या विश्वासाने ते जगतील. But if fear holds them, पण जर त्यांना भीती वाटायला लागली then God's soul will not be happy with them. तर परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होणार नाही. In other words, दुसऱ्या शब्दात fear does not make God happy, भीतीनं परमेश्वर खुश होत नाही, but faith makes God happy. पण देवावरचा विश्वास देवाला खुश करतो, आनंदी करतो. Amen. Amen. So have faith, तर विश्वास ठेवा. no matter how bad things look. आणि गोष्टी कितीही जरी वाईट दिसल्या Have faith in God, तरी देवावर विश्वास ठेवा. because faith is the firm foundation under everything. कारण विश्वास एक भक्कम पाया आहे सगळ्या गोष्टींखालचा. Everything that makes life worth living. आणि जे काही आपल्या आयुष्याला जगण्याजोगं करून सोडतं, Faith is its foundation. विश्वास त्याचा पाया असतो. It's a handle on what we cannot see, विश्वास ते हँडल आहे की जे आपल्याला ते दिसत नाही, but we have to hold it. पण आपल्याला ते धरायचं आहे, धरावं लागणार Because आहे. when you do it, it opens. कारण जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा ते दार उघडेल. And it is the act of faith आणि विश्वासाची कृती that distinguished our ancestors, आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यात फरक आणेल. and that set them above the rest of the children of Israel. आणि इस्रायली लोकांपेक्षा आपल्या पूर्वजांना वेगळं करून ठेवणारा घटक म्हणजे विश्वास. It is that faith that shined in their lives विश्वास त्यांच्या जीवनांमध्ये चमकला that set them apart. आणि त्यापायी ते वेगळे असे स्पष्ट दिसून आले. That also will set you apart. आणि त्यामुळे तुम्ही जर देवावरती भक्कम विश्वास ठेवलात ना तर आम जनतेपेक्षा थोडेसे वेगळे हटके उठून दिसाल. You will be above the crowd. आणि गर्दी जी असते ना, आम जनता पण असते बिलीवर लोकांमध्ये, त्या आम जनतेपेक्षा तुम्ही वन स्टेप वरचे दिसाल जर Amen. विश्वास देवावर आपला पक्का असेल तर. Because everything that operates on this earth operates through faith. कारण जे काही या जगामध्ये चालतं ते सगळं विश्वासानेच चालतं ना. God called this earth into existence. परमेश्वराने या पृथ्वीला अस्तित्वात आणलं. How? कसं? By faith. विश्वासाने. He spoke the word परमेश्वर शब्द बोलला and it happened. आणि घडलं. He spoke the word परमेश्वर शब्द बोलला and the sun shined. आणि सूर्य चमकला. Amen. Amen. So what you see today of the earth, तर आज तुम्ही या पृथ्वीवर जे काही पाहताय it was created by what you couldn't see. ते देवाने तुम्हाला जे दिसत नाहीये त्यातून निर्माण केलेलं आहे. And that's why the Old Testament patriarchs were greatly blessed. आणि म्हणून जुन्या करारातले जे संत सेवक ते महान रीतीने आशीर्वादित झाले. They were greatly delivered. त्यांना मोठी मोठी सुटका मिळाली. Why? का? Because of faith in the mighty God. कारण महान देवावर त्यांचा जो विश्वास होता त्यामुळे. Amen. Amen. Mighty God. महान देवावर त्यांचा जो विश्वास होता त्यामुळे. What about Abel?
हाबेलाचं काय? By faith he offered an excellent sacrifice, विश्वासाने त्याने सुद्धा उत्तम असं अर्पण चढवलं. a better sacrifice than Cain. एक चांगलं अर्पण त्याने कायनापेक्षा चांगलं अर्पण चढवलं. The difference was in faith. आणि फरक विश्वासाने पडला. It was not in the object of the offering तर alone. अर्पणामध्ये त्यांनी काय वस्तू दिली त्यामुळे फक्त फरक पडला असं नाही, It was what he believed in, तर त्याने काय विश्वास ठेवलेला होता त्यामुळे फरक पडला. not just what he brought before God, देवासमोर त्यांनी काय आणलं त्या वस्तूमुळे फरक पडला नाही, but what he believed. पण त्याचा जो विश्वास होता त्यापायी फरक पडला. What you believe तुम्ही जो विश्वास ठेवा will set you apart, त्या रीतीनं त्या विश्वासानुरूप तुम्ही वेगळे व्हाल. because both brought something to God. कारण दोघांनीही देवाकडे काहीतरी आणलं, But one's offering came through faith, पण एकाचं जे अर्पण आहे ते विश्वासाने आलं, the other one's offering came through his own reasoning. आणि दुसऱ्याचं जे अर्पण आहे ते त्याच्या तर्क वितर्कातून आलं. Anytime you come before God कधीही जेव्हा तुम्ही देवासमोर येताना with your own reasoning, तुमच्या स्वतःच्या तर्कांना वितर्कांना वापरून never believe that God will give to you anything. कधी असा विचार करू नका की स्वतःची डोकी लढवून तर्क वितर्क करून विचार करून मग देव तुम्हाला ते देणार असा विचार करू नका. Because कारण God does not see your offering alone. देव फक्त तू काय देतोय ते अर्पण बघत नाही, He sees what you believed in, देव तुझा विश्वास बघतो and that he approves. आणि त्या विश्वासाला देव मान्यता देतो. And that's how Abel was called righteous of आणि God. अशा रीतीनं मग हाबेलाला देवाचा नीतिमान असं म्हटलं गेलं. Righteousness comes through what you believe. आणि नीतिमानपणा तुम्ही जो काही विश्वास ठेवता त्यातून येतो. Amen. आमेन. Even after 1,000 years, 1000 वर्षांनंतर सुद्धा that belief, that faith, तो विश्वास तो भरोसा that continues to catch the notice of God. जो सातत्याने देवाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. Even today, आजही that things that you offer with faith is noticed by God. ज्या गोष्टी तुम्ही विश्वासाने देवाला अर्पण करता देव त्याकडे लक्ष देतो. विश्वास, It's the same faith तोच विश्वास that will do wonders for you even today, आजही तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करेल. as it did for Moses and the children of Israel. जसं मोशेच्या आणि इस्रायली मुलांच्या जीवनात त्या विश्वासाने कार्य केलं तसं Same kind of miracles you can expect even in our generation. त्याच पद्धतीच्या चमत्कारांचा अनुभव तुम्हाला आपल्या या पिढीत सुद्धा, या आधुनिक आणि मॉडर्न पिढीत सुद्धा घेता येईल If we operate in the lines of faith. जर तुम्ही विश्वासाच्या ओळींवर कार्य केलं तर. Many of us don't know आपल्यातल्या अनेकांना माहितीच नाहीये what faith can do for us in our lives. विश्वास आपल्या जीवनात काय करू शकतो आपल्यातल्या अनेक लोकांना माहित नाहीये. Do you know तुम्हाला माहित आहे how Enoch was taken alive to heaven? हनोक जिवंत देवाकडे स्वर्गात कसा घेतला गेला? It was by an act of faith. विश्वासाची कृती होती ती, Nothing else, an act of faith. बाकी काही नाही, विश्वासाचं कृत्य होतं. And Enoch, he escaped death completely. आणि हनोक मृत्यूतून पूर्णपणे वगळला गेला, तो सरळ थेट स्वर्गात पोहोचला. He could skip death completely by an act of faith. विश्वास ठेवल्यामुळे, त्या विश्वासाच्या कृत्यामुळे हनोक मृत्यू वगळून थेट स्वर्गात गेला. That's how powerful faith is. एवढा तो विश्वास सामर्थ्यवान आहे. They looked for him all over. आणि सगळीकडे मग त्यांनी हनोकाला शोधलं, They couldn't find Enoch. पण हनोक त्यांना कुठेही सापडला नाही. Why? का? Because God had taken him away. कारण देवाने त्याला वर नेलं. It was something like Elijah. म्हणजे एलिया सारखं काहीतरी. The young prophets were looking for him everywhere, तरुण संदेशते त्याला सगळीकडे शोधत होते, but they didn't find him. पण त्यांना काही एलिया कुठे सापडलाच नाही. What made him to skip death? आणि कशामुळे तो मृत्यू टाळू शकला? The credit is given to this, हे श्रेय, याला श्रेय दिलं गेलं. that before he was taken up, he pleased God. एलिया वर जाण्या अगोदर त्याने देवाला प्रसन्न केलेलं होतं. Same Hebrews 11:5. इब्री करा 11वा अध्याय 5वं वचन. I mean, म्हणजे if you please God, तुम्ही जर देवाला प्रसन्न केलं, God can do anything. देव काहीही करू शकतो. In other words, दुसऱ्या शब्दात, if you have faith, God can do anything. तुमच्याकडे जर विश्वास असेल तर देव काहीही करू शकतो. He can even skip you from the great deluge म्हणजे तुम्हाला अगदी महाप्रलयातनं सुद्धा वाचवू शकतो, that is about to come upon this earth. की जो या पृथ्वीवरती येणारच आहे आता. Amen. आमेन. And that is what he did with Enoch. आणि हनोकाच्या जीवनात सुद्धा देवाने तेच केलं. Enoch escaped the great deluge that Noah saw. आणि हनोकाने सुद्धा ते महासंकट टाळलं जे नोहाने पाहिलं, महाप्रलय टाळला जो नोहाने पाहिला. Before Enoch could witness the great deluge on this earth, हनोकाला या पृथ्वीवरती तो महाप्रलय पाहण्या अगोदर
God took him away. देवाने त्याला उचलून घेऊन टाकलं. That is faith in action. त्याला म्हणतात कृतीतला विश्वास. Every time दरवेळेला you display faith, जेव्हा तुम्ही विश्वासाचं प्रदर्शन करता, you can escape most of the troubles that a common Christian will go through. त्याला जास्तीत जास्त त्रासांमधून तुम्ही वंचित राहाल, मोकळे व्हाल. ज्या काही त्रासातनं कॉमन ख्रिश्चन लोक जात असतात त्या त्रासांपासून तुम्ही लांब राहाल, कारण तुमचा देवावरती ठाम विश्वास आहे. Faith will always carry you through every turmoil of the world. आणि विश्वास या जगातल्या प्रत्येक संकटातून तुम्हाला पार नाही. Yes. देवाचा विश्वास फार महान कार्य करतो. You have to believe that God exists. तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे की देव अस्तित्वात आहे. You have to believe that God rewards you. तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे की देव तुम्हाला प्रतिफळ देणारा देव आहे. You have to believe that God cares for you. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की देवाला तुमची काळजी And आहे. that He cares enough to respond to your needs. आणि देवाला तुझी एवढी काळजी आहे की तुझ्या सगळ्या गरजांना तो प्रतिसाद देणारा देव आहे. It is impossible to please God any other way. बाकी कुठल्याही इतर रीतीनं देवाला प्रसन्न करणं अशक्य आहे. Because faith people are called believers. कारण विश्वासाच्या लोकांना बिलीवर म्हणतात. Do you hear me? ऐकताना विश्वास ज्यांच्याकडे आहे त्यांनाच बिलीवर म्हणतात. Faith people are believing people. विश्वास ठेवणारी लोक, भरोसा ठेवणारी लोक म्हणजे बिलीवर लोक. If you believe, you shall see the glory of God. तुम्ही जर विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाहाल. If you don't believe, you shall not see the glory of तुम्ही God. विश्वास ठेवणार नाही तर देवाचा गौरव पाहणार नाही. In other words, दुसऱ्या शब्दात, if you don't believe, तुम्ही जर विश्वास नाही your ठेवला, Lazarus cannot be raised up. तुमचा लाजर जिवंत होऊ शकणार नाही. God will not do it, though He can. आणि देव करू शकतो तरीही करणार नाही, कारण तुझा विश्वासच नाही. Say, बिलीवर बिलीवर म्हणण्यात काही नसतं बेटा. ती एक नवीन वेगळी जात नका तयार करू. today, आज I'm going to speak a little bit on the area of healing. मी तुम्हा लोकांना थोडंफार आरोग्याविषयी सांगणार आहे. How faith operates in healing. विश्वास आरोग्याविषयी कसं काम करतो. And I will speak on the story of Oretha Hagen. आणि ओरेथा हेगन या ज्या आहेत त्यांची कहाणी मी तुम्हाला सांगेन. And I believe this story will stir up many of your souls. आणि माझा असा विश्वास आहे की तुमच्यातल्या अनेकांच्या जीवांमध्ये एक कालवा कालव होईल हे And ऐकल्यानंतर. I believe माझा विश्वास आहे many of you shall be healed to तुमच्यातल्या the lines of अनेकांना faith. आज आरोग्य सुद्धा मिळेल. आमेन. I read this marvelous faith story of Oretha Hagen. ओरेथा हेगन या ज्या आहेत त्यांच्या विश्वासाची ही एक महान कहाणी मी वाचली. She was the wife of Kenneth Hagin, the prophet of God in the US. ओरेथा हेगन म्हणजे सिनियर केनेथ हेगन जे होते त्यांच्या पत्नी, अमेरिकेतले महान सेवक. Mighty man of God. अमेरिकेतले महान सेवक सिनियर केनेथ हेगन, त्यांच्या पत्नी ओरेथा हेगन. And I read the book. मी पुस्तक वाचलं And त्यांनी I will लिहिलेलं. share to you about her story. सांगतो त्यांची How कहाणी she मी is तुम्हाला. revealed to the world. जगाला कशा पद्धतीनं ओरेथा हेगननी आपली कहाणी पुस्तकातनं लिहून सांगितली. She said, त्या म्हणतात, over the years, वर्षोनवर्ष I've had many opportunities to learn how to use my own faith. अनेक संधी मला प्राप्त झाली. माझा स्वतःचा विश्वास कसा वापरायचा त्याविषयीची अनेक संधी माझ्याकडे आली. In other words, दुसऱ्या शब्दात, though my husband was a prophet of God, माझा नवरा जरी देवाचा महान संदेष्टा होता, I had to learn for myself how to operate in faith for my own healing. तरी मला स्वतःला ते शिकून घ्यावं लागलं की मला जर आरोग्य हवं असेल तर मी स्वतः तो विश्वास कसा ठेवायचा. Try to understand what I say समजून घ्या and मी काय म्हणत keep आहे. it in your heart. सगळ्यांनी एक तर खाली बसा, कान उघडा, सांगतोय ते नीट ऐका, हृदयामध्ये ठेवा. And she said, त्या म्हणतात, my husband Kenneth Hagin, माझा पती केनेथ हेगन he couldn't carry me with his faith forever. त्यांच्या विश्वासावरती मी कायम चालू शकत नव्हते. Say, जरी ते महान संदेष्टे आहेत, देवाचे सेवक आहेत, म्हणून त्यांच्या विश्वासावरती माझं चालणार आहे असं नव्हतं. because every one of us कारण आपल्यातला प्रत्येक जण has to grow in the area of faith. आपल्यातल्या प्रत्येकाला विश्वासाच्या या भागात तुझं तुला आणि माझं मला वाढावं लागेल. And there are times कधी कधी वेळ अशी येते we are called to stand the ground on His word for our own healing आपल्याला and स्वतःच्या blessing. कधी कधी असे प्रसंग येतात की आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः त्या देवाच्या वचनांवरती उभं राहावं लागतं. स्वतःच्या आशीर्वादांसाठी स्वतः त्या देवाच्या वचनांवर उभं राहावं लागतं. Sometimes कधी कधी because our spouses are strong in the Lord, आपला नवरा, आपली बायको प्रभूमध्ये खंबीर आहे म्हणून we'll take
a laxity spirit. आपण जरा गृहीत धरतो की ओ माझे मिस्टर देवाचे महान सेवक आहेत, त्यामुळे मला काही करावं लागत नाही, मला प्रेयर पण करावी लागत नाही And you माझं depend तो- on your spouse. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्यावर किंवा बायकोवर अवलंबून राहता असं म्हणून की ते महान सेवक आहेत, त्यामुळे मला काही स्वतःची प्रार्थना, स्वतः नीट जगणं, बायबल वाचणं करावं लागत नाही. But that will put you in a lot of trouble when real trouble comes on yourself. पण असं करून चालत नाही बेटा. समजा काहीतरी मोठा त्रास खरोखर तुझ्या आयुष्यावर आला तर त्यावेळेला मग तू फार मोठ्या त्रासात पडणार आहे जर तू स्वतः शिकून नाही घेतलं तर. God wants each one of us to grow. देवाची इच्छा आपल्यातल्या प्रत्येकाने वाढायला हवंय And we should not remain spiritual babies आणि all our आपण lives. आध्यात्मिक बाळ नकोय राहायला आयुष्यभर. And so here God was preparing her for a bigger battle which may come very soon in her life. तर इथे देव ना ओरिथा ऐगन यांना मोठ्या युद्धांसाठी तयार करत होता की जे युद्ध त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन कदाचित येणार असेल. And so God was preparing her in advance. तर देव तिला किंवा त्यांना अगोदरच तयार करत होता. Many times अनेक वेळा God prepares you in advance. परमेश्वर तुम्हाला अगोदरच तयार करतो. He prepares you and makes you strong to meet that wave that is about to come. देव तुला अगोदरच बळकट करतो. पुढे जाऊन जे काही संकट येणार आहे, जी काही संकटाची लाट येणार आहे त्याला तोंड द्यायला देव तुला अगोदरच तयार करतो. And so she disclosed, तर ओरिथा ऐगन म्हणतात there came a time in her life माझ्या आयुष्यात म्हणे एक वेळ आली when though my husband was a prophet of God, माझा नवरा देवाचा एवढा महान सेवक संदेष्टा he could no longer carry me with his faith. तरी सुद्धा त्यांच्या विश्वासावरती मी काही चालू शकत नव्हते. Say, ते she's नाही saying it. नाही होऊ शकत ते. बिकॉज इट इज इंडिव्हिज्युअल. ते एकेकाचं आहे, प्रत्येकाचं आहे. And later on she writes, मागाहून त्या लिहितात and I'm so glad की म्हणे मला एवढा आनंद आहे that he couldn't stand for me माझ्यासाठी ते उभे नाही राहू शकले because कारण it made me to develop my own faith in my own life for my own needs. की मला माझ्या स्वतःच्या गरजांसाठी, स्वतःच्या जीवनासाठी माझा स्वतःचा विश्वास वापरता येऊ लागला. आणि म्हणे मला आनंद आहे की माझा नवरा एवढा महान सेवक असून सुद्धा माझ्या बाजूने उभं राहू शकत नव्हता. त्याचा मला आनंदच आहे म्हणे, कारण मी शिकून घेतलं आणि Yes. पुढे ते मी वापरलं. She said, I didn't know त्या म्हणतात मला माहित नव्हतं how important that faith walk would be विश्वासाचा तो प्रवास किती महत्वाचा ठरणार आहे म्हणे, मला माहित नव्हतं. until in 1963 आणि त्या म्हणतात पुढे 1963 साली when the devil tried to attack me in my body with sickness. सैतानाने माझ्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि मला सैतानाने एक आजार दिला, Yes, आजार टाकला. God prepared her in advance. त्या म्हणतात देवाने अगोदरच माझी तयारी केली होती. And I will let you know also how God prepared her. आणि मी सांगतो तुम्हाला देवाने त्यांची पूर्व तयारी कशी केली होती. Yes, people will be there for you. हा, लोक तुमच्या आजूबाजूनी असतील, नाही They असं are नाही. always there to help you. आणि माणसं लोक आजूबाजूनी असतातच नेहमी आपल्याला मदत करायला. आपली काही संपूर्ण मनाई नाही. But finally, पण सरते शेवटी you have to walk the faith walk. देव लागतोच बेटा आणि विश्वासाचा प्रवास करायलाच लागेल. तुझं तुला आणि माझं मला. Like when we walk on the streets जसं रस्त्यावर जेव्हा आपण चालतो or you walk in the malls, किंवा मॉल मध्ये चालतो, at times you slip and fall. कधी कधी तुम्ही घसरून पडता And there are people to pick you up आणि at that काही लोक time. तुम्हाला उचलायला तिथे असतात. Amen. आमेन. And they will even put you on your feet. आणि तुम्हाला ते तुमच्या पायावर परत उभं सुद्धा करतील And they'll just walk away. आणि निघून जातील. Finally, you have to do the walking to go home. पण सरते शेवटी तुझं तुला चालावं लागेल ना घरी परत यायला. Every day, those strangers will not come there to see you fall and pick you up. दर दिवशी ती अनोळखी माणसं तू पडलेलं बघून तुला उचलायला आणि तुझ्या पायावर उभं करायला येणार तर नाहीयेत ना. How many are understanding what I'm saying? किती लोकांना समजतंय मी काय म्हणतोय. People will not be there 24/7 for you. 24/7 आपल्या आजूबाजूला माणसं असणार नाहीयेत. Say, देव लागतोच. and unless you learn to walk by faith, आणि त्या देवावरच्या विश्वासाने आपण जे एकट्याने चालायला शिकून नाही घेतलं you need to be looking out for strangers all the time. तर तुला नेहमी To help अनोळखी लोकांच्या मदतीची वाट पाहावी लागेल. हा सामाजिक कम्युनिटी वाईज विश्वास नाही, हा खानदान वाईज फॅमिली वाईज विश्वास नाही, हा एकट्याचा विश्वास आहे. Say- आमेन. In the same way, तसंच आहे. you have to finally use the faith that is in you. तुला तुझ्यातला विश्वास शेवटी कुठेतरी डाऊन द लाईन तुझ्या आयुष्यासाठी वापरावा लागेल. To pick yourself up की तू स्वतःला कुठेतरी खोदून तयार and कर. walk. स्वतःला कुठेतरी खोद तयार कर आणि चाल. Say, yes, there are times when you slip
Jesus is there. When Peter slipped in the water, Jesus just held out his hand and pulled him आणि out. अर्थातच कधी कधी तुम्ही घसरून पडलात तर येशू असतात. पेत्र घसरत होता, येशूंनी हात दिला, त्याला सावरलं, आवरलं, परत चालवलं. There are lapses in our faith, आपल्या विश्वासामध्ये सुद्धा अशी कमतरता कधी ना कधी येऊ शकते and God understands. आणि देव ते सगळं समजून घेतो. Yet, तरी He wants us to walk the walk of faith. देवाची इच्छा आहे की आपण विश्वासाचा प्रवास केला पाहिजे. Amen. आमेन. And so she said, तर ओरेथायगन म्हणतात, this sickness made her to lose 10 pounds. मला हा आजार झाला आणि त्यातून 10 पाऊंड म्हणजे सुमारे 5-1 किलो माझं वजन कमी झालं. In 1 week, she lost about 5 kgs. एका आठवड्यामध्ये जवळपास 5 किलो वजन त्यांचं कमी झालं. She became weak. She became nervous. अशक्त व्हायला लागल्या, मग त्या नर्वस झाल्या, उदास झाल्या की हे काय चाललं, व्हॉट्स गोइंग ऑन. She went to a family doctor, मग त्यांचा एक फॅमिली डॉक्टर होता, त्यांच्याकडे गेल्या. and that family doctor ran some tests on her, फॅमिली डॉक्टरने त्यांच्या काही टेस्ट केल्या and the doctor was alarmed by the results, आणि डॉक्टरांना रिपोर्ट वाचून तर असं म्हणजे धक्का बसल्यासारखं झालं. and he wanted her to see a specialist. आणि डॉक्टर म्हणाले की तू जरा स्पेशलिस्ट कडे जाऊन परत चेक कर. But she said, पण त्या म्हणाल्या, I didn't want to go to the specialist मला स्पेशलिस्ट कडे वगैरे जायचं नाही, because I didn't really want to find out what was wrong with me. कारण मला एक तर खरोखर मला काय झालंय ते शोधून काढायचंच नव्हतं. Many times अनेक वेळा we don't go to the specialist आपण स्पेशलिस्ट कडे जात नाही because we are afraid that what you thought will be the truth. कारण भीती वाटते की जे डोक्यामध्ये विचार येतात काही वही ना सच हो जाय, तेच जर खरं झालं तर स्पेशलिस्ट करे म्हणून आपण जात नाही आणि टाळमटाळ करतो. You don't want to hear the bad news which you already know. का आपल्याला वाईट बातमी ऐकायची इच्छा नसते, जी वाईट बातमी ऍक्च्युली आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की मला काहीतरी झालेलं आहे. It happens so many times. अनेक वेळा असं होतं When the family doctor suggests, आणि फॅमिली डॉक्टरनी समजा सल्ला दिला, go to the specialist. तू स्पेशलिस्ट कडे जा. I mean, sometimes you just show that you're not very anxious about it. आणि मग कधी कधी तुम्ही असंच आपलं दाखवायला म्हणून दाखवता की नो टेन्शन, मला तर काही टेन्शनच नाही. And then you start putting the big word faith in it आणि मग तुम्ही मोठा शब्द तो विश्वास नावाचा त्यामध्ये घालता and say, I don't want to meet any specialist because I have faith in God. आणि म्हणता मला काही कुठल्या स्पेशलिस्टला भेटायचं नाही, माझा देवावरती विश्वास आहे. See? But you still went to the family doctor first पण place. पहिलं तू फॅमिली डॉक्टर कडे तरी गेलाच होता ना. See? मग आता फॅमिली डॉक्टर कडे गेलेलाच आहे तर स्पेशलिस्ट कडे जायला काय हरकत आहे? आधा काम क्यों कर रहा है, And, पुराही कर ले ना. and sometimes we are too anxious to go and find out what's wrong. आणि कधी कधी आपल्याला फार उतावळ लागलेली असते की जाऊन शोधा काय झालंय मला, जाऊन शोधा, पटकन शोधा काय झालंय मला. I mean, you don't want to know the actual thing that is wrong with you आणि खरोखर तुला काय झालेलं आहे ते तुला जाणून घ्यायचं नसतं. because many times we don't want to face the truth. का अनेक वेळेला आपल्याला सत्याला तोंडही द्यायची इच्छा नसते, मग टाळम टाळ And so we टाळम put टाळ. faith in between. आणि मग मध्ये आपण विश्वास घालतो, विश्वास नाही आमचा विश्वास आहे, नाही आमचा I know विश्वास God आहे. will heal me. मला माहितीये देव मला बरं करणार आहे, आम्ही बिलीवर आहे. But unless you know what's really wrong with you, पण जोवर तुला खरोखर कळत नाही की तुला काय झालंय, how can you claim for a healing? तुला कसं ते आरोग्य मागता येईल. Say, कळलं तर पाहिजे ना झालंय काय. you have cancer and you are praying for stomach pain. तुला झालाय कॅन्सर आणि तू पोटदुखीसाठी आरोग्य मागतोय. So the specialist will let you know what the real trouble is. तर स्पेशलिस्ट कडे गेल्यानंतर तो तुला तपासून सांगेल ना की तुला एक्झॅक्टली काय झालंय. Joshua sent spies into the land of Jericho to find out the real fact. यहोशुआनी सुद्धा हेर पाठवले ना यरिओकडे, यरिओ गावामध्ये, शहरामध्ये, की तुम्ही जाऊन जरा खरोखर शोधून मला सांगा काय झालंय, काय वास्तविकता आहे. And after he got the fact, आणि त्याला वास्तविकता कळल्यानंतर he could claim blessings. तो आशीर्वाद मागू शकला ना. खरं काय ते कळलं तर पाहिजे ना. So unless you know what's wrong, तर जोवर तुम्हाला खरोखर कळत नाही की मला काय झालंय, how can you claim your healing? तुम्ही कसं तुमचं आरोग्य मागाल. Yes, there are times you just trust God अर्थातच कधी कधी असे प्रसंग येतात की आपण देवावर विश्वास ठेवतो, because कारण we know that if I ask the specialist and if the specialist gives us the bad report, we will collapse. आपल्याला माहित असतं स्पेशलिस्ट कडे जर मी गेलो आणि त्यांनी काही वाईट रिपोर्ट दिला तर मी तर तिथेच बेशुद्ध होईन. Amen. But it's always better to find out the truth. पण नेहमी सत्य शोधून काढणं चांगलं. Where if correction can heal you, why not? की जिथे काहीतरी आपली चूक सुधारून आपल्याला आरोग्य मिळू शकत असेल तर मग त्याच वेळेला स्पेशलिस्ट कडे जाऊन तपासून तुम्ही बघा काय झालंय एक्झॅक्टली. Maybe it's not very serious. आणि कदाचित काही फार सिरियस नसेलही. Doctors may give you some diet food, आणि मग डॉक्टर्स तुम्हाला काहीतरी पथ्य वगैरे पाहायला सांगतील की असं असं व्यवस्थित खा, change the type of food you're eating, ज्या पद्धतीचा कचरा खाताय तो बंद करा.
And if you follow those rules also, you may come out of it. आणि ते नियम पाळले तरी त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे असं काही नाही की स्पेशलिस्ट कडे गेल्यावरती कॅन्सर किंवा टीबी किंवा HIV एड्सच निघाला पाहिजे किंवा निघतो असं काही नाहीये. Are you getting me, people? कळतं ना मी काय म्हणतोय? So Oretha Hagen, तर ओरेथा हेगन she said, म्हणाल्या I was like that at that time. पण त्यावेळेला म्हणे मी तशीच होते. Because she said, you are just too anxious to go and find out what's wrong. कारण त्या म्हणतात की मग आपल्याला असं जाऊन काय झालंय मला हे शोधून काढायची पण एक उतावळ असते. But she said, later on I learned. त्या म्हणतात नंतर मी शिकले. Amen. शिकून घेतलं नंतर I learned. मी शिकून घेतलं. Because that's not always a wise thing to do, she कारण की said. नेहमी ती सुज्ञ गोष्ट नाहीये करायला. But she said, at that time, त्या म्हणतात I didn't want to know what the specialist might find wrong with me. त्या म्हणतात तेव्हा मात्र मला स्पेशलिस्ट कडे जाऊन नव्हतं शोधायचं की मला काय झालंय. So after she had the test, मग त्यांच्या त्या टेस्ट वगैरे झाल्या. she went home. त्या घरी गेल्या. And till that time, the children had grown up. तोपर्यंत त्यांची मुलं मोठी झाली होती. One boy, one girl. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. Both were settled in life. दोघे आयुष्यामध्ये स्थिरस्थावर झालेले. And they had left her home also. आणि घरही सोडून वेगळे वेगळे राहत होते. And they had settled in their lives. आयुष्यात स्थिरस्थावर सेटल झाले ते. That time she was about 45 years old. त्यावेळेला सुमारे त्या 45 वगैरे वर्षाच्या असतील त्या दरम्यान. And she was into the 25th year of her marriage. आणि लग्नाला तेव्हा त्यांच्या 25 वर्ष झालेली होती. And that time she was all alone. आणि त्यावेळेला त्या अगदी एकट्या होत्या, कोणीच नाही. Sometimes when demons attack you, you always are alone. कधी कधी दुरात्मे जेव्हा आपल्यावर हल्ले करतात आपण एकटे असतो. And sometimes you feel alone though people are around you. आणि कधी कधी माणसं अवतीभोवती असली तरी आपल्याला एकटंच वाटतं. Because you become very sensitive to your pain and sickness, and you just seem to think that nobody is interested in कारण me. तुमच्या वेदना, तुमचे आजार, यातना तुम्ही एवढे संवेदनशील होता त्याविषयीनं की अवतीभोवती लोक असली तरी तुम्हाला असं वाटायला लागतं मी एकटीच आहे, माझं कोणीच नाहीये, कोणी माझा विचारच करत नाही, कुणाला माझी पडलेलीच नाही. Because you feel that everybody should be inquiring about your case 24/7. कारण तुम्हाला असं वाटतं की 24/7 सगळ्यांनी रांग लावून उभं राहून तुम्ही कसे आहात असं मला सारखं विचारायचं. सिस्टर आप कैसे हो झालं, सिस्टर आप कैसे हो थर्ड, सिस्टर आप कैसे हो असं आपल्याला एक वाटत राहतं. का माहित नाही की सगळ्यांनी सारखं विचारत राहायचं. Because that sickness puts that negative thing in you. कारण तो आजार तुमच्यात नकारात्मकता घालतो ना. And so she was all alone. तो ओरेथा हेगन तेव्हा एकट्या होत्या. That's why I said many times when you are alone, the devil strikes. म्हणून मी म्हणालो ना अनेक वेळेला आपण एकटे असताना सैतान येऊन हल्ला करतो. But at other times, इतर वेळेला God also allows you to be alone to test your steel. देव तुम्हाला एकटं राहू पण देतो की तुम्ही किती पाण्यात आहात ते पाहायला की बोलतोय तेवढा आहे का पाण्यात. See, because God has already prepared you in faith. कारण देवाने तुला विश्वासात तर तयार केलेलं आहे. God had opened Vineyard Workers Church for you to develop in your faith. देवाने विन्यार्ड वर्कर्स चर्च तुमच्यासाठी उघडलं. 25 वर्ष झाली तुम्हाला विश्वासामध्ये तयार करायला. And if you hadn't been coming there, आणि इथं जर या चर्चला तुम्ही येत नव्हता it's not God's fault if you have not developed in your faith, and God forbid a sickness attacks आणि you. तुम्ही तुमचा विश्वास विकसित केला नाही, देव न करो काही तुमच्यावरती आजाराचा हल्ला झाला तर देवाचा दोष नाहीये त्यात. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो. God prepares you. देव तयार करतो आपल्याला. God tells you to read the Bible. देव आपल्याला सांगत असतो ऑल अलॉंग बायबल वाचा. In your good times, चांगल्या काळात God tells you to pray. देव सांगत असतो प्रार्थना कर, Seek my face. माझा चेहरा शोध. Because He wants you to be strong. कारण देवाची इच्छा असते की तुम्ही प्रभूमध्ये बलवान खंबीर राहावं. He makes your foundation strong. देव तुमचा पाया बलवान करतो. Amen. आमेन. Because at such times, कारण अशा वेळेला you can depend on the faith in God. देवावरच्या विश्वासावरच आपण अवलंबून जगू शकतो ना. That faith which you have developed yourself in good times. तो विश्वास की जो चांगल्या काळामध्ये तू स्वतः देवावर विकसित केलेला विश्वास आहे. That's why म्हणून in good times, चांगल्या काळात always read the Bible. दिवस चांगले असताना सुखी असताना बायबल वाचा नेहमी. Because Romans 10:17 says, कारण रोम करास 10:17 म्हणतं faith comes by hearing the word of God. विश्वास देवाचं वचन ऐकून आणि ऐकूनच येतो. Amen. आमेन. And then seeking the face of God. आणि देवाचा चेहरा शोधून विश्वास येतो. And now the worst thing was, आता वाईट गोष्ट म्हणजे though her children were away from her, जरी त्यांची मुलं तेव्हा त्यांच्यापासून लांब होती, when she had this sickness, हा आजार त्यांना एक झाला तेव्हा, even her husband was holding meetings and crusades. पण त्यांचा पती सुद्धा त्यांच्यापासून लांब होता कारण की कुठेतरी सभा घ्यायला ते तेव्हा गेले होते केनेथ हेगन. Can you imagine? See how things are set up for you. म्हणजे गोष्टी To कशा develop your faith, to see how strong you are in faith. तुझा विश्वास किती विकसित आहे, तुझा विश्वास किती खंबीर आहे ते तपासायला गोष्टी कशा घडतात बघा की
त्यावेळेला पती सुद्धा सोबत नाही, कुठेतरी मिनिस्ट्री करायला सभा घ्यायला बाहेर गेलेले आहेत. मुलं बरोबर नाहीत, कारण की मुलं मोठी होऊन आता वेगळी झालेली How आहेत. many are getting me? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतो? Sometimes you are left alone. कधी कधी आपण एकटे पडतो. Job says, యోబు म्हणतो, even my acquaintances are far away from me. आज माझ्या ओळखीचे लोक पण माझ्यापासून लांब गेलेले आहेत. Even I am calling my servant, he doesn't come. आज मी माझ्या नोकराला हाक मारतो तोही येत नाही, Nobody comes. कोणीच येत नाही. Even Mrs. Job is not coming close to me. सौ इयोब, माझी बायकोही आज माझ्या जवळ येत नाही. It will happen. असं होणार. Not that you may feel very pity कधी about कधी असं yourself. होणार, म्हणजे तुला स्वतःची कीव यावी, बिचारा मी म्हणावं म्हणून नाही. No, that you may develop your faith and use your faith in God. पण तुझा विश्वास तू विकसित करून तू तो विश्वास देवावरचा वापरावा म्हणून असे प्रसंग आयुष्यात कधी कधी येणार. Now she is a big woman of God. आता ओरेता एगन म्हणजे देवाच्या महान सेविका. Thousands of people, tens and lakhs of people follow them. हजारो लाखो माणसं त्यांचं अनुकरण करतात. But at that moment she was alone. पण त्या क्षणाला त्या म्हणतात मी एकटी होते, माझ्या सोबत कोणी नव्हतं. I cannot depend on the 40,000 members I have. आज माझ्या चर्च मध्ये जे 40,000 मेंबर आहेत त्यांच्यावर अवलंबून मी नाही राहू शकत. I mean, you will help me at all times. तुम्ही मला मदत कराल, तुम्ही सदोदित मला मदत कराल, नाही असं नाही. But many times पण अनेक वेळेला I have to develop my own faith. मला माझा स्वतःचा विश्वास पण विकसित करावा लागेल ना. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? I have to develop my faith. मला माझाही विश्वास विकसित करावा लागेल ना. So one afternoon, तर एके दिवशी दुपारी after a visit to the doctor all alone, डॉक्टरांकडे त्या एकट्या गेल्या, सोबत कोणी नाही. can you imagine going all alone to the doctor to visit? डॉक्टरांकडे पण एकट्या गेल्या, कोणी नाही सोबत. She could have said, म्हणू शकल्या असत्या, why my husband is taking these meetings? का माझा नवरा असा, आता माझा पती अशा सभा घेत आहे, He should have been with me. का माझा पती अशा सभा घ्यायला गेला, माझ्या बरोबर त्यांनी राहायला पाहिजे आता. God allows such situations for you. पण तुम्ही लक्षात घ्या, देव अशी परिस्थिती तुमच्या जीवनात येऊ देतो. Even in your negative situations, don't fill yourself with negative thought. नकारात्मक परिस्थितीत सुद्धा स्वतःचं डोकं नकारात्मक विचारांनी नका ना भरू. At such a time, अशा वेळेला the devil will put all wrong thoughts about your spouse, about your children, about your near and dear ones. सैतान तुमच्या डोक्यामध्ये तुमचा नवरा, तुमची बायको, तुमची मुलं, तुमचे आत्मजन यांच्या सगळ्यांविषयीनं चुकीचे विचार तुमच्या डोक्यात घालणार. See that बघितलं? in your bad मला times गरज- nobody is there. बघितलं, मला गरज आहे, माझे दिवस वाईट आहेत, तेव्हा माझ्या सोबत कोणी नाही, नाहीतर नेहमी सगळे असतात, आज कोणी नाही, पण डॉक्टरकडे मी एकटी जातीये. But see, God wants you to be there. He wants to develop your faith. देवाची इच्छा आहे की तू एकटं पडावं, देवाची इच्छा आहे तुझा विश्वास तू वाढव. God is saying, you look to me. देव म्हणतो तू माझ्याकडे बघ. Your husband, your wife will not be there all the time. तुझा नवरा, तुझी बायको 24/7 तुझ्या सोबत राहणार Your नाही. children will not be there all the time. मुलंही मुलं आहेत, मोठी झाल्यावरती सारखी तर तुझ्या सोबत राहणार नाही. You develop your faith in तू me. तुझा विश्वास माझ्यावर विकसित कर. How many are understanding तू what I'm आणि मी. saying? देव म्हणतो तुझं आणि माझं नातं लाव चल. See? सगळं आहे, नसल्यात मान, तुझं आणि माझं Yes. नातं लाव. And when she was returning back home, आणि डॉक्टरकडे गेल्या, घरी परत येताना she was thinking, विचार करत होत्या, I will not go to any specialist मी नाही जाणार कुठल्या स्पेशलिस्ट Forget कडे. it. जाऊ दे, because I don't want to hear the bad news. कारण मला नाही वाईट बातमी काय ऐकायची. बाबा टेस्ट करून काहीतरी भलतं सलतं निघालं तर. Now, Kenneth Ata- Hagin was holding a crusade in another town, केनेथ हेगन दुसऱ्या कुठल्या तरी शहरात गेले होते सभा घ्यायला. and after the meeting, he was lying down on his bed सभा झाल्यानंतर ते आडवे पडलेले बिछाण्यावर and studying the Bible in the room. बायबलच वाचत होते, मनन करत होते खोलीमध्ये. Suddenly, the Lord spoke to him. अचानक प्रभू बोलला त्यांच्याशी Go call your wife की जा बायकोला फोन लाव and tell her आणि तिला सांग, to go to the specialist. स्पेशलिस्ट कडे जा, सांग तिला Go to the specialist. स्पेशलिस्ट कडे जा असं तिला सांग, फोन लाव. Kenneth Hagin said, केनेथ हेगन म्हणाले okay, ठीक आहे okay, Lord, I will do that tonight. प्रभू आज रात्रीच करतो. Tonight I will do. आज रात्री करतो ना. The Lord said, not tonight. प्रभू म्हणाला रात्री नाही, Go now and call her up. आत्ता तिला फोन लाव. Go now and आत्ता call फोन her लाव. up. तेव्हा सेलफोन नव्हते. So Kenneth Hagin got up केनेथ हेगन उठले, and phoned her up, फोन लावला तिला, and he told her, त्यांना फोन केला आणि त्यांना म्हणाले immediately go and meet the specialist. लगेच जाऊन स्पेशलिस्टला भेट. And see, she is an obedient woman. आता त्या आज्ञाधारक स्त्री किंवा पत्नी होत्या. See, आज्ञाधारक. just imagine if some of those wives of today standing of No, no. women's liberation and not, oh, अलीकडच्या काही बायका असत्या आणि मुली असत्या, स्त्री मुक्ती चळवळ आल्या. you know how women are very strong today. They have become overly strong. today. अलीकडे बायका आणि Overly. मुली, अलीकडे बायका आणि मुली जरा जास्तीच्याच फाजील आणि स्ट्रॉंग झाल्या, जास्तीच्या
फाजील आणि स्ट्रॉंग झाल्या And they don't want to be obedient to their husbands. आज्ञाधारक नाही राहत, नवऱ्याचं नाही ऐकायचं. Say, we don't want to go to that level. आपल्याला त्या स्तरावर नाही जायचंय. Yes, you need to be confident to stand on your own feet, but where the submissiveness is there, you have to maintain it अर्थातच. according to the word of God. तुझ्या पायावरती तू स्वतः उभं राहायला पाहिजे, त्याला काही मनाई नाही, पण जिथे आज्ञाधारक राहायला पाहिजे नवऱ्याच्या देवाच्या तिथे राहायलाच पाहिजे. And so she said, तर त्या म्हणाल्या yes, I will surely go right now. की नक्की मी जाते स्पेशलिस्ट कडे. And she आता called up a family doctor फॅमिली डॉक्टरला फोन केला, so that he will make an appointment for her to see the specialist. म्हणजे फॅमिली डॉक्टर अपॉइंटमेंट घेऊन स्पेशलिस्ट कडे त्यांना नेतील. And so after the appointment, she immediately went to the specialist. अपॉइंटमेंट नंतर त्या स्पेशलिस्ट कडे लगेच गेल्या. He ran a battery of tests on her body. स्पेशलिस्टनी त्यांचा सगळ्या टेस्ट केल्या. And the last test शेवटची टेस्ट he gave her was a 5-hour glucose tolerance test. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणून शेवटची 5वी टेस्ट दिली. It was like she had to drink every hour a type of sugary syrup. म्हणजे प्रत्येक तासाला काहीतरी साखरेचं पाणी पिल्यासारखं त्यांना प्यायला लावायचं. It was supposed to bring up her sugar level शुगर लेवल त्यातनं त्यांची वाढणार, because she was suffering from low sugar level. कारण की त्यांना लो शुगर होती. लो शुगरचा प्रॉब्लेम, साखरेचा पण लो साखरेचा आजार. So 5 hour this glucose syrup was given, 5 तास ते ग्लुकोज सिरप त्यांना दिलं But instead of- तासाला. but instead of the sugar rising in her, it dropped more and more. पण त्यांची शुगर वाढायच्या ऐवजी अजून लो झाली. And so the doctor was confused. तर स्पेशलिस्टच गोंधळला. She had become so weak त्या एवढ्या अशक्त झाल्या होत्या बायदेन, during this last test. आणि शेवटची टेस्ट जेव्हा चाललेली म्हणजे अशक्तच झाल्या त्या. She needed even the nurse to pick her up and put her on the bed. अक्षरशः नर्सनी येऊन हात धरून त्यांना बेडवर ठेवावं लागलं. And that was the time the specialist spoke to Kenneth Hagin मग त्यावेळेला स्पेशलिस्ट केनेथ हेगनशी बोलले that your wife's condition is very serious की बघा तुझ्या बायकोची अवस्था फार गंभीर आहे, and I think she would die any आणि minute. मला असं वाटतं ती कधी मरणार आहे. मरणार आहे कधी. It was called like hypoglycemia. What is it? हायपोग्लायसिमिया. Some kind. Hypoglycemia. Okay, you also know it. डॉक्टर लोकांना माहित असेल, The sugar becomes very low, I believe. शुगर एकदम कमी होते. And so all those glucose was not helping her. ग्लुकोज मदत करे ना एवढं पिऊन सुद्धा. So it is low blood sugar, I think. लो ब्लड शुगर. So the more sugar was given to her, आणि जेवढी मग साखर ग्लुकोज त्यांना दिलं गेलं which was supposed to make the sugar rise, it went down. की ज्या पायी त्यांची शुगर वाढली पाहिजे ते तासाला पिऊन सुद्धा त्यांची शुगर अजून झाली Now, कमी. some will ask, काही लोक why विचारतील did God tell Kenneth Hagin that she should go to meet the specialist? देवानी कशाला केनेथ हेगनना सांगितलं की त्यांनी जाऊन स्पेशलिस्टला भेटावं. Because God was merciful to her. कारण देव तिच्यावर दया करत होता. See, God stoops to the level where you are at this moment. या क्षणाला तुम्ही जिथे असाल ना तिथपर्यंत देव खाली वागतो तुझ्यासाठी. I'm your understanding. आपण ज्या कुठल्या थराला आहोत ना त्या थराला देव खाली येऊन आपल्याशी तसं वागतो. See? आमेन. She had not reached to the prophet's level. त्या काही अजून त्यांचे पती संदेष्टा होते, त्या संदेष्ट्याच्या स्तरापर्यंत त्या स्वतः पोहोचलेल्या नव्हत्या. But God is so kind, so merciful, He drops down to your level to meet your needs. पण देव इतका दयाळू आहे, इतका चांगला आहे की तो तुझ्या स्तरापर्यंत खाली वागतो तुझ्या गरजा भागवायला. He may not do it all the time. नेहमी नाही करणार देव He असं. may want you to grow in your faith. देवाची इच्छा असेल की तू सुद्धा तुझ्या विश्वासात वाढ. मी नेहमी असं करणार नाही, But पण at that moment, त्या क्षणाला He will come to that level of yours. देव तुझ्या त्या स्तरावर खाली येईल. Like, जसं- have you seen तुम्ही पाहिलं असेल in the evening when the father comes home, संध्याकाळी जेव्हा वडील घरी येतात, the small baby girl sees the father and goes running to the father. लहान मुलगी जर घरात असेल तर ती वडिलांना बघून धावत वडिलांकडे जाते. What does the father do? वडील काय करतात? He goes down on his knees. ते गुडघ्यांवर जातात. He goes down on his knees. गुडघ्यांवर जातात ना He वडील. was standing, but now he goes down on his उभे knees. होते पण आता गुडघ्यांवर गेले He comes to her level, आणि तिच्या लेवलला आले and then he holds her, आणि मग तिला घेतलं and then he picks her up. आणि मग तिला उचललं. He does not talk standing to her, उभं राहून बोलत नाहीत वडील तिच्याशी, but he comes to her level. तर तिच्या लेवलवर खाली उतरून तिला घेतात. But But- once that baby girl becomes a young maiden, एकदा ती लहान मुलगी मोठी झाली, and when she comes running to meet her father, वयात आली, आता मोठी झाली आणि धावत समजा वडिलांना भेटायला आली, the father does not kneel down. तर वडील तेव्हा नाही गुडघे He टेकत, stands तर वडील उभे राहतात, and he meets the father, आणि- the daughter. मुलीला भेटतात. Why? का? Now she's grown up. आता मुलगी मोठी झाली, So I will meet
her in the level she has grown up. तर ज्या स्तरावरती आहे त्या स्तरावर मी तिला भेटीन आता. In the same way, तसं God meets us at our level देव आपल्या of स्तरावर उतरून आपल्याला faith. भेटतो. आपल्या विश्वासाचं जे स्तर आहे तिथे येऊन देव आपल्याला भेटतो. How many are getting me what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? म्हणून विश्वासाची स्तर वाढवा. See, God was merciful to her देवाने त्यांच्यावर दया केली. because God met her where she was. त्या जिथे होत्या तिथे देव त्यांना भेटायला God will आला. meet you at the walk level you are in your spirituality, तुझ्या आध्यात्मिक in जीवनात, your faith. तुझ्या विश्वासाच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या प्रवासात टप्प्यावर तू आहेस तिथं देव येऊन तुला भेटेल. Because she did not reach to the level of her husband. कारण की त्या आपल्या पतीच्या स्तरापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. ते फार महान सेवक होते. And God did not speak to her also. आणि देव तिच्याशी त्यांच्याशी बोललाच नाही. God spoke to her husband. देव नवऱ्याशी बोलला. Why? का? Because कारण she wouldn't have heard God. त्यांनी ऐकलंच नसतं देवाचं. तिने ऐकलंच नसतं देवाचं. कळतंय ना? And moreover, त्याहून जास्त in our sickness we hear less of God. आपल्या आजारांमध्ये आपल्याला देवाचं कमीच ऐकू येतं. Our sickness is more magnified. आपल्या आजारांना आपण भिंग लावून मोठं करतो ना. आऊचा भाऊ आपल्या रक्तातच आहे. Like God told the prophet, जसं देव संदेश त्याला म्हणाला, I spoke to the widow. मी विधवेशी I बोललोय. commanded her to feed you. तिला मी आज्ञा केली की तुला येऊन खायला घालावं. But she didn't hear. पण तिने नाही ऐकलं. In your troubles you hear less. आपल्या त्रासांमध्ये आपल्याला देवाचं कमी ऐकू येतं. त्रास मोठे होतात, देव छोटा होतो. And moreover, त्याहून जास्त Kenneth Hagin was very much tuned to God always. केनेथ हेगन नेहमी देवाशी ट्यून्ड असायचे ना. He was very sensitive to the voice of the Holy केनेथ Spirit. हेगन पवित्र आत्म्याच्या वाणीशी संवेदनशील असायचे. महान सेवक होते ते. And immediately he heard. देवाच्या सहवासात सारखी तर त्यांना लगेच ऐकू आलं. And he told her, आणि मग त्यांनी सांगितलं are you getting me? बायकोला लगेच की तू जा. But yet, तरी God expects us to grow in our faith. देवाची इच्छा आहे, देवाची आशा आहे की आपण आपल्या विश्वासात वाढायला पाहिजे. And in the meantime, मधल्या काळात he will get your work done. देव तुझं काम करेल. देव तुझं काम करून घेईल. He may get your work done through other men of God also who will pray for you and you shall be healed. देवाच्या इतर सेवकांद्वारे करून घेईल. ते तुझ्यासाठी प्रार्थना करतील आणि तुला आरोग्य मिळेल. यू नेव्हर नो. Say, because God is interested in your good life. कारण देवाला तुझ्या चांगल्या जीवनात रस आहे. God is interested that you be well in your health. देवाला ही उत्सुकता आणि रस आहे की तुझं आरोग्य चांगलं राहावं, तुझी तब्येत चांगली राहावी. Some people will say, काही लोक why म्हणतात go to the doctor then डॉक्टरकडे जायचंच कशाला? if you are मग talking about faith? जर आपण विश्वासाविषयी एवढं बोलतोय तर मग डॉक्टरकडे जायचंच कशाला? Say, don't think so that God will be pleased and will give you a medal if you don't go to the doctor. पण हे असे विचार तुम्ही करू नका. हे विचारच चुकीचे आहेत की जिथे तुम्हाला असं वाटतं मी डॉक्टरकडे गेलो नाही तर मग देव मला मेडल देणार आहे. No, no. हे असं भुसा आहे. God does सैतानाने. not give you a medal if you don't go to the doctor. तुम्ही डॉक्टरकडे गेला नाही तर देव तुम्हाला मेडल देणार, हे चुकीचं आहे. God's desire is देवाची इच्छा आहे that you be in good health even as your soul prospers. तुझा जीव जसा समृद्ध होतोय तशी तुझी तब्येत सुद्धा चांगली समृद्ध व्हावी. God's जीव. desire is देवाची इच्छा आहे that you be in good health, चांगली तब्येत असावी, तुझं आरोग्य चांगलं असावं. whether through the means of doctors or through only the means of faith. डॉक्टरकडे जाऊन गोळ्या खाऊन किंवा मग नुसतं विश्वासाने काही असो, पण तुझी तब्येत चांगली राहावी. Even if you go to the doctor, you have to believe in God. आणि जरी तुम्ही डॉक्टरकडे गेलात तरी देवावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. Hezekiah put a lump on his wound, but he still trusted on God. हिजकियाने तो मलम लावला जखमेवर, पण देवावर विश्वास ठेवला होता त्याने तरी. Asa died because he did not trust God, only trusted the physician. आसा मेला कारण त्याने फक्त वैद्यांवर विश्वास ठेवला, देवावर विश्वासच ठेवला नाही, त्यात आसा मेला. Amen. देवाला धन्यवाद. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? So God wants us to grow. तर देवाची इच्छा आपण वाढलं पाहिजे बरं का. बिलीवर बसोगे अभी बिलीवर पे बढो, प्रभु में बढो. And after that, त्यानंतर they were in the midst of a meeting in South Texas साऊथ टेक्सास मध्ये एका मीटिंग मध्ये ते लोक होते. because she said, I want to go where you go. कारण त्यांनी हट्ट केला की मला पण तुमच्या सोबत यावेळेला सभेला यायचं, मी येणारच. And it is good. आणि चांगलंच आहे. When you are sick, don't sit at home. आजारी असताना घरी नाही बसायचं. आजारी असताना कॉट नाही धरायची. Go to the church. चर्चला जायचं. Go with your spouse. नवऱ्या बरोबर, बायको बरोबर चर्चला यायचं. There something good can happen. तिथं जाऊन काहीतरी चांगलं होईल ना. Maybe that day you will be healed. त्या दिवशी तुम्ही बरे व्हाल कदाचित. Something good will happen in the church. काहीतरी चांगलं चर्च मध्ये होईल ना, हो की नाही? In that condition, she said, I will go with you for the meeting. तर त्यांची ती अवस्था असताना सुद्धा त्या म्हणाल्या की नाही, मला पण तुमच्या सोबत सभेला यायचं, मी येणार. So that afternoon, मग त्या दिवशी दुपारी
She went to the room to rest त्या खोलीत गेल्या आराम करायला. because evening was the meeting. संध्याकाळी सभा होती. And Kenneth Hagin had gone to the church in the afternoon to pray for the evening meeting. आणि केनेथ हेगन दुपारी चर्चला निघून गेले. संध्याकाळच्या सभेसाठी प्रार्थना करायला ते दुपारी चर्चला आले. And when he came back to the room, आणि मग खोलीत जेव्हा परत आले, she was still lying down. She was fast asleep. त्या अजूनही झोपलेल्याच होत्या. त्यांना गाढ झोप लागली. And he woke her up. आणि मग जाऊन केनेथ हेगननी त्यांना जागा केलं. And he said, it is late for the meeting. आणि म्हणाले, अरे सभेला जायला उशीर होतोय. You had better get up and get ready. पटकन उठ, तयार हो, चल. Okay, she answered. त्यांनी उत्तर दिलं, ठीक आहे. Still she was half asleep. तरी अर्ध्या झोपेतच Poor होत्या. thing, she was weak. बिचाऱ्या अशक्त झाल्या होत्या. But when he left the room, पण जेव्हा खोली सोडून केनेथ हेगन गेले, she didn't get up. त्या उठल्याच नाहीत. She went back to sleep. त्या परत झोपल्या. Kenneth again came in the room, woke her up. परत केनेथ हेगन खोलीत आले. परत त्यांनी तिला उठवलं. But she still didn't get up. तरी त्या उठल्या नाहीत. The third time, तिसऱ्यांदा he tried to wake her up. त्यांनी तिला उठवायचा प्रयत्न केला. She was not. पण त्या उठतच नव्हत्या. What happened to Kenneth Hagin, I don't know, but he forcibly picked her up from the bed, केनेथ हेगनला काय झालं माहित नाही. त्यांनी बळजबरीनं तिला बेडवर उचललं made her to walk around the room आणि चालायला लावलं खोलीमध्ये की चल. in order to wake her up. की जागं व्हायला चालायला लावलं त्यांनी तिला रूम मध्ये. I mean, in the natural, you will say this is cruelty. नैसर्गिक स्तरात तुम्ही म्हणाल किती क्रूर नवरा आहे हा. But in spirituality, there is something behind पण it. आत्मिक रीतीनं याच्या मागे काहीतरी आहे. Because later on, कारण की नंतर the doctor told them, डॉक्टर त्यांना म्हणाले, good, he woke her up, he made her to stand, he made her to walk. बरं झालं की केनेथ हेगननी त्यांना त्यावेळेला जागं करून चालायला लावलं. Because in her condition, कारण त्या अवस्थेमध्ये she would त्यावेळेला have gone into a coma. त्या कोमात गेल्या असत्या. डॉक्टर म्हणाले जर त्यांना जागं करून तेव्हा केनेथ हेगननी चालायला लावलं नसतं Yes. तर. And she would have never come out of that coma. आणि कोमात जाऊन परत कधीच जाग्या झाल्या नसत्या असं डॉक्टर नंतर त्यांना म्हणाले. Say, how important it is to be in touch with God. देवाच्या संपर्कात राहणं फार महत्वाचं आहे बेटा. तुम्ही देवाची टाळमटाळ करू नका. Say, that's why म्हणून I'm telling you, a husband and wife should stay मी together. तुम्हाला सांगतो नवरा बायकोनी एकत्र राहिलं Say, पाहिजे. you are helping one another. एकमेकांना मदत करायला पाहिजे. If both grow in the Lord, what a blessing. दोघं प्रभूत वाढले तर किती मोठा आशीर्वाद आहे माहित आहे तुम्हाला. Say, your wife is a blessing to you. Your husband is a blessing to you. तुझी बायको तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. तुझा नवरा तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. He is developing himself in faith. You also develop yourself in faith. तुझा नवरा विश्वासामध्ये स्वतःला वाढवत आहे. तू सुद्धा स्वतःला विश्वासात वाढव. नसते रुसवे फुगवे काय फायद्याचे. Sometimes your faith is low, your husband can cover you. कधी कधी तुझा विश्वास थोडा कमी पडला तर तुझा नवरा तुला कव्हर करेल. Sometimes your faith is low, your wife can cover you. कधी कधी तुझा विश्वास कमी पडला तुझी बायको तुला कव्हर करेल असं पाहिजे. Don't think so. I will walk alone. I will stand alone. I will divorce. I will separate. असा विचार करायचा नाही. मी एकटा चालीन, मी माझं बघून घेईन, मी डायव्होर्स घेतो, मी घटस्फोट घेतो, मी वेगळा होतो. आता Madness is happening even in the church. चर्च मध्ये पण सध्याला वेडेपणा चाललाय. Say, the church wants to keep away from the world, but when the world comes in the church, they accept it. चर्चला जगाला लांब ठेवायचं आहे पण जग जवळ आलंय तर चर्च त्या जगाला आत घेत आहे And they walk like the world. आणि जगासारखं चालतंय चर्च. Amen. आमेन. मी म्हंटल ना बिलीवर एक नवीन जात झाली आहे. कोण किती बिलीवर आहे देव जाणे. Are you getting me? कळतंय. So the specialist sent her home स्पेशलिस्टनी त्यांना घरी पाठवलं. and she was told, मग त्यांना असं सांगण्यात आलं don't use extra energy, तुम्ही एक्स्ट्रा शक्ती वापरू no नका. work, काम करू नका. stay in the bed, बेडमध्ये राहा, eat certain kinds of food only. आराम करा आणि काही विशिष्ट अन्न सांगतो ते सेवन करा. She followed all the doctor's instructions. आणि बरोबर to the T. काटेकोरपणे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं तदनुरूप केलं. Many people don't follow it हो all. ना. अनेक लोक डॉक्टर सांगतात त्या पद्धतीनं करत नाहीत. But the problem was, पण समस्या अशी झाली she was getting better for some time. काही वेळ त्या चांगलं व्हायच्या, Suddenly she would become worse. अचानक मग त्यांची तब्येत परत बिघडायची. Say, one day she was all in heaven. एके दिवशी त्या अशा स्वर्गात गेल्या. Means she used to म्हणजे- feel all in heaven. म्हणजे एखाद दिवशी त्यांना असं वाटायचं की मी स्वर्गात आहे अशी भावना. Good health. एकदम छान, एकदम फर्स्ट क्लास. Suddenly next day she would go down. अचानक दुसऱ्या दिवशी परत ढेपाळल्यासारखं. This may happen with you also. तुमच्याही जीवनात अशा गोष्टी होऊ शकतात की आज मला असं वाटतंय आम टॉप ऑफ इट आणि उद्या असं वाटतंय की मी गेलो. Say, don't give up on faith. हार नका मानू ना विश्वासावर. Ride on faith even when you feel
feel low. जेव्हा असं घसरल्यासारखं वाटतं ना, गोइंग अगेन्स्ट ऑल ऑड्स, तरी विश्वासात Say राहायचं. up and down, up and down, up and down. One day it will be down. चढ उतार चढ उतार चढ The उतार sickness will be down. चढ उतार चढ उतार चढ उतार. एके दिवशी तो आजार एकदम उतारात जाईल. Praise God. आमेन. Don't give up. हार नका मानू, हार नका मानू. Don't say, oh, yesterday I felt so good. Today I'm not feeling good. असं नका म्हणू, काल मला बरं वाटत होतं, आज मला बरंच My नाही pain वाटत. has increased. आज मला जास्तच दुखायला लागलंय. Maybe yesterday's faith was greater. काल माझा विश्वास मोठा होता बहुतेक. No. नाही नाही नाही. Maybe today's faith is greater. आजचा विश्वास कदाचित तुझा मोठा You असेल. don't know. तुला माहित नाही. Keep on holding on to faith. विश्वासाला धरून राहा, Because a कारण time will come वेळ येईल that sickness of yours will go in तो Jesus' तुझा name. आजार जाईल येशूंच्या नावात. आमेन आमेन. Because she said, कारण त्या म्हणाल्या people were saying, की लोक बोलायला लागले Brother Hagin is a man of faith की ब्रदर हेगन विश्वासाचा सेवक आहेत, and he teaches healings. लोकांना आरोग्याविषयी ते शिकवतात. Couldn't he pray the prayer of faith for you? विश्वासाची प्रार्थना तुझ्यासाठी नाही का करू शकले? तू त्यांची बायको आहेस. She said, no, he couldn't. त्या म्हणाल्या नाही करू शकले, Say, नाही करू शकले. baby Christians can often get healed by someone else's faith. जी बालक आहेत ना ख्रिस्तातली बाळ, ती दुसऱ्यांच्या विश्वासावर बरी होऊ But शकतात. sooner or later, पण आज नाही तर उद्या God wants you to stand on your own. देवाची इच्छा आहे मोठी हो आणि स्वतःच्या विश्वासावर स्वतः उभी राहा. You have to use your own faith. तुला तुझा स्वतःचा विश्वास वापरावा लागेल. In that boat त्या नावेत where the storms were hitting them, जिथं वादळ त्यांच्यावरती आदळत होतं, Jesus said, where is your faith? येशू म्हणाले ना शिष्यांना, काय रे तुमचा विश्वास कुठे? I used my faith मी तर माझा विश्वास वापरला to still the storms. वादळ शांत करायला. What about your faith? तुझ्या विश्वासाचं काय? लोणचं बनवतो का? What you say in हा, Marathi? लोणचं घातलं का? तुझ्या विश्वासाचं काय? लोणचं घातलंयस का? सगळं मीच विश्वास ठेवून करायचं का? तू काय नावाला बिलीवर का? See, you can always ride on somebody else's faith for a time. बघा काही वेळ आपण दुसऱ्यांच्या विश्वासावरती मजा करू शकतो ते- की त्यांनी प्रेयर केली आमचं झालं हो का. And then what happens is, मग काय होतं? every time we depend on them then. आपण नेहमी मग दुसऱ्यांवरच अवलंबून राहतो की त्रास आहे, प्रेयर करा, तुमची देव ऐकतो हो का. But I know, पण मला माहित आहे when you are weak, आपण अशक्त पडलो you cannot use your own faith. किंवा आपल्याला स्वतःचा विश्वास वापरता पण येत नाही. See, but you अशक्त पडलो. still have to stick on to that faith. तरी त्या विश्वासाला धरून राहायचं. Because it may seem nothing is working, का असं वाटेल की बाप रे आयुष्यात काहीच होत नाहीये, but everything is working. पण सगळं होत असतं पडद्यामागे. That faith तो विश्वास is keeping you alive. तुला जिवंत ठेवतोय. खरं म्हटलं तर कधीचीच मरायची अजून जगतीये त्या विश्वासाने. Amen. आमेन. Yes. कधीचीच मरायची See, अजून जगतीये. कशी? त्या विश्वासाने. Yes. And I'll tell you the miracle what happened later. आणि नंतर जो चमत्कार झाला तो सांगतो. I know you must have also been in that place, or maybe right now you are in that place. कदाचित तुम्ही सुद्धा अशा परिस्थितीतून गेले असाल किंवा आता या वेळेला तुम्ही त्या परिस्थितीत असाल Where you feel you're too weak to grasp the truth of God's word. जिथे तुम्हाला वाटत असेल की देवाचं सत्य ग्रहण करायला मी फार अशक्त आहे Too weak to use your faith. आणि विश्वास वापरायला मी अशक्त आहे. See, स्वतः everybody comes to that place. प्रत्येक जण आयुष्यात त्या जागी कधी ना कधी येतोच बेटा. You need to know, in good times your faith seems to be very strong. बघ चांगल्या काळात चांगल्या दिवसात आपला विश्वास आपल्याला बळकट वाटतो, But faith has to be used in bad times. पण विश्वास वाईट काळातच वापरायला लागतो ना. चांगल्या काळात काय विश्वास वापरायचा आहे? When you have money, you don't use faith. पैसा असताना पैसे हवे असा विश्वास वापरायला लागतच नाही. And God knows आणि देवाला माहित आहे faith is most often used when there are needs. विश्वास नेहमी गरजा जिथे असतात तिथेच माणूस विश्वास वापरतो. And so what she would do, मग त्या काय करायच्या? she would lie down on the bed त्या आपल्या बिछाण्यावर आडव्या पडायच्या, and read the word of God. बायबल वाचायच्या, देवाचं वचन वाचायच्या. See? And when the day she used to feel little bit better, आणि ज्या दिवशी त्यांना जरा बरं वाटायचं she used to read Mark 11:24. मार्क 11:24 त्या वाचायच्या. Whatsoever you desire, जी काही तुमची इच्छा असेल when you pray, believe that you will have them and you shall have them. आणि ती तुम्ही प्रार्थनेत मागाल तर प्रार्थना केल्यानंतर विश्वास ठेवा की तुम्हाला ते मिळालंय म्हणजे ते तुम्हाला मिळेल. Amen. मार्क 11:24. When you pray, believe that you receive them. प्रार्थना केल्यावर विश्वास ठेवा की मला ते मिळालेलं आहे. It doesn't say you will feel better. बरं वाटणार आहे तुला असं लिहिलेलं नाही. It doesn't say when you pray the prayer of faith, you will feel better. प्रार्थना No. केल्यावर विश्वासाची प्रार्थना केल्यावर तुला बरं वाटणार आहे असं लिहिलेलं You नाही. believe that you have
you will get what you have prayed. विश्वास ठेव की तुझी प्रार्थना केली आहे ते तुला मिळणार आहे, That you have received it by faith. की विश्वासाने तुला ते मिळालेलं आहे, And then you shall have them. मग तुला ते मिळेल. See? Believing comes not after receiving. मिळाल्यावर विश्वास येत नाही, Believing comes before you receive, then you receive. मिळण्या अगोदर विश्वास यायला हवा, मग मिळतं. Amen. Amen. So she prayed मग त्यांनी प्रार्थना and केली, she believed that she received the healing. विश्वास पण ठेवला की मला आरोग्य मिळालंय. See, you may pray and pray and pray and pray. तुम्ही प्रार्थना कराल 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 कराल, But if you don't believe you will receive it or you have received it, you will not receive it. पण विश्वासच ठेवला नाही की मला मिळालंय तर मिळणार नाही. And she said, when I prayed, त्या म्हणतात जेव्हा मी प्रार्थना केली, I believed. मी विश्वास ठेवला, I still continue to struggle with low blood sugar. आणि तरी माझी शुगर लोच होती. I would get better one day. एखाद दिवशी मला बरं वाटायचं, And then I'll be weak the next मग day. दुसऱ्या दिवशी परत मला कमकुवत वाटायचं. Sometimes she used to have energy to go to church. कधी कधी त्यांच्यात एनर्जी असायची चर्चला जायला, Sometimes she had no energy to go to church but had a desire to go to church. कधी कधी त्या म्हणतात एनर्जीच नसायची चर्चला जायला, पण चर्चला जायची इच्छा असायची. See? Because कारण she said, त्या म्हणाल्या in good times I used to always go with my husband to minister in the church. चांगल्या काळामध्ये, माझ्या चांगल्या दिवसांमध्ये माझ्या पती सोबत मी नेहमी चर्चला जायचे सेवा करायला, She was an ardent church goer. आणि चर्चला जाण्यामध्ये नित्य नियमाने कधी कमी नाही पडल्या And त्या. so she said, तर त्या म्हणाल्या when my husband would be preaching, I would be sitting there and praying for him. माझे पती जेव्हा संदेश सांगायचे ना, तेव्हा मी खाली बसून त्यांच्यासाठी प्रार्थना I करायचे, supported him as he ministered in his meetings. आणि माझे पती सेवा करायचे, सभा घ्यायचे, तेव्हा खाली बसून माझा संपूर्ण सपोर्ट मी त्यांना द्यायचे. Because she was not a preacher, कारण त्या स्वतः उपदेशक वगैरे नव्हत्या, See? प्रीचर नव्हत्या, but पण his ministry was her ministry त्यांची पतीची सेवा तिचीच सेवा होती. because कारण both are one. दोघे एक आहेत, हो की नाही? When you both are one, दोघे एक असल्यावर, your wife's ministry is your ministry, your husband's ministry is your wife's ministry. दोघे एक झाल्यावर बायकोची सेवा तुझी सेवा होते, नवऱ्याची सेवा तुझी सेवा होते. कारण की आता तुझं आणि माझं राहत नाही, We. सगळं आपलं बनतं. तुझा माझा, तूचा मीचा, आम्ही बनतो लग्नानंतर. In sickness and health we are one. आजारात आरोग्यात आपण एक राहतो. That is the statement we make on our wedding day. आपल्या लग्नाच्या दिवशी आपण हे करार एकमेकांशी करतो ना. In good times and bad times. चांगल्या काळात वाईट काळात आम्ही साथ सोडणार नाही. Isn't Yes it? I do. Yes I do. Until death do us part. मरेपर्यंत आम्ही वेगळे होणार नाही. Yes I do. On that wedding day you say it. त्या लग्नाच्या दिवशी तुम्ही सगळं म्हणता. After few years divorce. काही वर्षांनी घटस्फोट. काय झालं? What kind of life a Christian lives? काय ख्रिश्चन लोकांचं जीवन झालंय अलीकडे? काय त्यात काय तथ्य आहे, काय अर्थ आहे? You will have troubles. त्रास तर आयुष्यात येणारच आहे तो. Stick to one another. एकमेकांना धरून राहा In the name of Jesus. येशूंच्या नावात. No, she's become old now. नाही आता Why ती you have म्हातारी become झाली. young? का? तू तरुण होत चालला, तू नाही म्हातारा होत. ती म्हातारी होत चालली. तू काय आमरण जवान राहणार आहेस का? That's why sometimes I feel. Should I कधी- say it? कधी. I don't know. Say it, you have all rights. Sometimes I feel म्हणून कधी कधी मला असं वाटतं, a girl should be much younger than the man before she gets married. मुलगी खूप तरुण लहान असली पाहिजे. एखाद्या पुरुषाशी लग्न करताना ना, मुलीचं वय लहान चालेल. Because when the woman is elder to the man, कारण की मुली किंवा बायका जेव्हा पुरुषांपेक्षा वयाने मोठ्या असतात लग्नात, the first problem is submission problem. पहिली समस्या एकतर अधीनता, कारण की ती मोठी आहे आणि हा वयाने लहान आहे. So that concept is there. I am bigger than you. मग ती संकल्पना आहे की येते ना, की मी तुझ्याहून मोठी आहे, तू माझा ऐक. So submission portion of the scripture is out. मग अधीनता जरा कमीच होऊन जाते. जे वचनात लिहिलेलं आहे की बायकोनी आपल्या नवऱ्याच्या अधीन राहा. Yeah, we won't go into all that now. नको today. जायला, कारण अनेकांचे चेहरेच पडले हो. हा! नको जाऊया डिटेल मध्ये. See, I'm just saying where there is a chance of a divorce. Okay. मी काय म्हणतोय, जिथे घटस्फोटाची संधी असते ना, तिथलं सगळं मी बोलतोय. Otherwise, if you are strong in the Lord, नाहीतर तुम्ही प्रभू मध्ये जर Age does खंबीर not असाल matter. तर ठीक आहे, काही वयाने एवढा फरक पडत नाही. now Oretha Hagen said, तर ओरेथा हेगन म्हणतात, Kenneth Hagen could have received my healing for me केनेथ हेगन माझ्यासाठी माझं आरोग्य स्वीकारू शकले असते. because कारण- I had been sitting under the teaching of the Word of God in all his healing meetings. त्यांच्या सगळ्या आरोग्य सभांमध्ये त्यांच्या शिक्षणाखाली मी बसलेली आहे. All these years I have been sitting there hearing him preach.
ही सगळी वर्ष माझ्या पतीच्या शिक्षणाखाली मी बसून ऐकत आहे, त्यांचे संदेश मी ऐकत आहे. But she said, पण त्या म्हणतात I should have been to the place where I could receive my healing for myself, but I didn't. मी सुद्धा त्या जागेपर्यंत पोहोचायला हवं होतं की जिथे मी विश्वास ठेवून माझं मी स्वीकारीन, पण मी तिथपर्यंत वाढले नाही. See, I wasn't developed to that place till then. मी विकसितच झाले नव्हते तेवढी तोपर्यंत. In 1964. 1964 साली See, sometimes, कधी कधी some of the wives say, my husband is preaching, so I'll close my ears. काही बायका म्हणतात ना, नवरे जर मिनिस्ट्रीमध्ये असतील आणि नवरा समजा प्रीचिंग करत आहे तर बायका म्हणतात मी माझे डोळे बंद करीन. Because my husband is preaching, he knows it all. माझा नवरा प्रीचिंग करतो, त्याला सगळं माहिती आहे. हो का? No prophet is accepted in his own house. आणि कुठलाही संदेश त्याला स्वतःच्या घरात तर स्वीकारतच नाही. You will always go to the neighbor prophet to get prayed. आणि स्वतःच्या घरात संदेशता जरी असला तरी घरचे दुसऱ्यांकडे जातात मेरे लिए प्रेयर करो म्हणत. Amen. मिनिस्टर लोगों के घर के Sometimes the सीने. children also become too lax. कधी कधी मुलं पण जरा ढेपाळल्यासारखीच वागतात. Why I should grow in faith? My father is strong in the Lord. कशाला मी विश्वासात वाढायचं? माझे डॅडी किती स्ट्रॉंग आहेत. My father strongest. माझे डॅडी स्ट्रॉंग आहेत. So whenever I'm in problem, I can just run to him. मला काही प्रॉब्लेम झाला की मी डॅडीकडे जाते, डॅडी प्रेयर करतात. And many times we don't develop in our faith. आणि Are you अनेक understanding what वेळा I'm saying? कळतं ना मी काय म्हणतोय? मग अनेक वेळा आपण स्वतःचा विश्वास कुठे विकसित करतच नाही. And now sometimes कधी कधी मात्र a prayer of faith cannot give you quick results. विश्वासाची प्रार्थना तुम्हाला पटकन रिझल्ट सुद्धा देत नाही. Most of the healings are gradual. आणि अनेक वेळेला ना आरोग्य असं बेता बेतानी येतं, लगेच Are नाही. you getting me? अनेक वेळेला Instant healings are there to glorify the name of Jesus. तात्कालिक आरोग्य येशूंच्या नावाला गौरव द्यायलाच येतात. Gradual healing makes you strong. पण होता होता जर तुला आरोग्य मिळालं तर त्यातून तू प्रभूमध्ये बळकट होते. Instant healing sometimes does not make you strong, कधी though it कधी gives you healing. कधी कधी तात्कालिक आरोग्य मिळालं ना, लगेचच मिळालं की आपण प्रभूमध्ये एवढे वाढत नाही, पण हळूहळू मिळालं ना तर मग आपण प्रभूमध्ये वाढतो. That's why you have to keep your confessions right. म्हणून तुम्ही तुमचं बोलणं जरा नीट ठेवा. Amen. बोलणं नीट ठेवा. बोलणं You cannot have a confession saying by his stripes I'm healed. त्याला बसल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालेलं आहे असं तुम्ही बोलणं, And then the next day say, God knows whether that really is happening. आज असं बोलणं आणि मग उद्या म्हणणं देवालाच माहिती होतंय का नाही. हो का? You will never get your healing that way. मग तुम्हाला कधीच आरोग्य मिळणार नाही. तुम्ही वचन बोलता त्यावर तुमचा विश्वासच नाही. See, the healing scripture verse has not changed. बघा, आरोग्याचं शास्त्रवचन बदललेलं नाही. 1 Peter 2:24 remains in the Bible and same. पहिलं पेत्र 2:24 बायबल मध्ये आहे आणि ते तसंच आहे, सारखंच आहे. We have changed. आपण बदलतो, आपण सारखेच बदलतो. The Bible is the same. बायबल बदललेलं नाहीये, आपण सारखे बदलतो. He says, by my stripes you are healed. He said it yesterday, he will say it today also. प्रभू तर बोललाच आहे, मला बसल्या फटक्यांमधून तुला आरोग्य मिळालंय. कालही प्रभू तेच म्हणतो, आजही Yes. प्रभू तेच म्हणतो. But yesterday we said it right, today we said it wrong. काल आपण ते बरोबर विश्वासाने बोललो, आज माहित नाही तोंडाला काय झालं, काही अभद्र बोलताय. You have to hold on to your positive confession. जरा सकारात्मक कबुली धरून ठेवा ना, नीट बोला, Say, वचन बोला. by his stripes I'm healed. म्हणा त्याला बसल्या फटक्यातून मला आरोग्य मिळालंय. Come on, say it. By बोला his आता. stripes I'm healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालंय. बोला ना. Tomorrow what you will say? उद्या काय बोलाल? काय माहित नाही काय होतं का नाही, काय माझं फरकच नाही. No, it's the same confession you have to use. उद्या असंच परत बोलायचं. By his stripes I'm healed. उद्या परत असंच बोलायचं बरं का, की त्याला बसल्या फटक्यांमधून मला आरोग्य मिळालंय. No, but pastor, today I felt better, so I said it. Tomorrow if I don't feel better, I have to change my sentence. नाही No. पास्टर, आज मला बरं वाटतंय म्हणून मी बोलले. उद्या मला बरं नाही वाटलं तर मी बोलणार नाही. अरे सारखं बरं वाटावं म्हणूनच बोलायला सांगितलंय. नाही तर मी आत्म्यात तुझ्या घरी येईन. See, it is a faith talk. हे विश्वासाचं बोलणं आहे. आणि तुम्हाला असं वाटेल पास्टर पीटर मेरे ड्रीम में आए. तुम लोग कर रही है ऐसा ना, हमको ड्रीम में आना पड़ रहा है. Her sickness lasted for a year. वर्षभर त्यांचा आजार टिकला, तसाच होता. For 1 year. वर्षभर ओरिताय गंदा तो आजार तसा होता. It could get better one day, it would become worse one day. एक दिवस बरं, परत दुसऱ्या दिवशी तसंच, एक दिवस बरं, परत तेच. But she continued to believe God. पण त्या देवावरच्या विश्वासात सातत्याने राहिल्या. See, when you continue to believe God, even when there is no change for बदल the नसता नाही, better, चांगल्याचा बदल नसताना सुद्धा आपण देवामध्ये खंबीरपणे राहिलो ना,
your faith will become stronger and stronger. विश्वास तुझा बळकट होईल बेटा. आमेन. If you Amen. don't continue, जर नाही तू सातत्याने राहिला, your faith will become weaker and weaker. तुझा विश्वास कमकुवत होईल ना रे. Positive confession every day will make your faith stronger. सकारात्मक कबुली तुझ्या विश्वासाला रोज दणकट करेल. So one night, तर मग एके दिवशी रात्री after the evening meeting, संध्याकाळची सभा होती ती झाल्यावर the Lord spoke to her. प्रभू ओरेथायगनशी बोलला. That day she had a very bad fight in her thoughts. आणि त्या दिवशी ना त्या म्हणतात माझ्या विचारांमध्ये फार मोठं युद्ध चाललेलं होतं. Whole day there was a fight in my mind. अख्खा दिवस माझ्या मनात युद्ध चाललं होतं विचारांचं. I became very weak. आणि मी अशक्त झाले And the म्हणतात. devil was saying, आणि सैतान बोलायला लागला म्हणे you are going to die. तू मरणार आहेस, You are going to die. तू मरणारच आहेस. Continuously. सारखं म्हणे ते विचार अख्खा दिवस. But then पण मग she had reached a position ती त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या where she could now use her faith very strongly. की जिथं त्या त्यांचा विश्वास आता वापरू शकत होत्या. या सगळ्या दरम्यान She got angry on the devil त्या चिडल्या सैतानावर and she said, आणि म्हणाल्या devil, सैताना I'm not going to die. मी नाही मरणार आहे, I'm going to live. मी जगणार आहे. चिडल्या सैतानावर. Say, when your faith becomes stronger, you become angry on the devil. तुझा विश्वास बळकट झाला ना की तुला सैतानावर राग येतो. When your faith becomes weaker, you fall at the feet of the devil. तुझा विश्वास कमकुवत झाला ना की तू सैतानाच्या पायाशी पडतो. And you accept the condition that he has put you in. आणि सैतानाने जी काही अवस्था तुझी केली त्यातच तू मग राहतो. Are you getting me, people? विश्वास बळकट झाला ना तुझा की तू सैतानावर चिडतो आणि तू म्हणतो सैतानाला की सोड मला, खबरदार माझ्या विचारांमध्ये सुद्धा आलास तर. She said, I believe I am not going to die. I am going to live to declare the glory of God. त्या म्हणाल्या मी विश्वास ठेवला की मी मरणार नाहीये, मी जगणार आहे देवाच्या कृत्यांचं वर्णन करायला. Sometimes you have to get to that place कधी कधी तुम्ही पण त्या जागेपर्यंत पोहोचलं where पाहिजे you get mad at the devil. की जिथं सैतानावर राग आला पाहिजे And you have to stand your ground, stand on the word of God. आणि तुमच्या भूमीवर उभं राहून देवाच्या शब्दावर तुम्ही उभं राहिलं पाहिजे की लीव मी अलोन, See, गेट आउट. sometimes you have to, in the privacy of your room, stand up and stamp your feet and say, you devil, get out. from कधी my कधी life ना in Jesus. तुमच्या खोलीमध्ये एकटे असताना तुम्ही त्या खोलीमध्ये जाऊन सैतानाला तुडवायचं, म्हणायचं सोड मला. The kingdom of heaven lacks violence, स्वर्गाच्या राज्यात ही हिंसा कमी पडते. spiritual violence. आध्यात्मिक हिंसा जी पाहिजे ना सैतानाबरोबर झगडायला ती कमी पडते. एकमेकांच्या भांडणातनं बाहेर पडलो तर मग सैतानाशी झुंजू ना. But it is the violent that take it by. पण जे हिंसक आहेत ते बळजबरीनं घेतात. असं सैतानाशी हिंसा करायला पाहिजे. Say, in one advertisement I saw, एका जाहिरातीत मी पाहिलं in India, force alone works. भारत में खाली फोर्स ही चलता है. Say, force against the demonic powers. सैतानी शक्त्यांविरुद्ध सुद्धा फोर्स पाहिजे. Amen. आमेन. That evening, त्या दिवशी during संध्याकाळी the service, सभा चालू असताना as they were praising and worshiping God, देवाची स्तुती आणि आराधना ते करताना say, she was praising God in the church. स्तुती करायला, देवाची आराधना करायला, प्रेझेंट वर्शिप मध्ये भाग घ्यायला त्या आल्या. पण मी आजार आहे, कसं बसायचं, कसं आपले उठायचं, आपले कसं हिशोबच काय वेगळे असतात. आज काय You know मला how we ठीकठाक वाटत नाही, मी 12 वाजता येईन वचन ऐकायला. हो का उपकारच Say- झाले तुमचे. काय करायचं, माझा नवरा पण बरोबर बसला हो, नाही, तो तिथे असं. कुठेतरी गेला कोपऱ्याला कुठे बसला. फिरायला. Say, forget about the world, जगाचं सोड, तू तुझं बघ, you and God. तू आणि देव. Wherever you find the place, sit down there आणि जिथं जागा मिळेल तिथं बसायचं and say, I will worship God today. आणि म्हणायचं आज मी देवाची आराधना करणार आहे. My faith has strengthened माझ्या विश्वासाला तिथून एकदम शक्ती मिळते. because in good times and bad times my confession remained the same. कारण चांगल्या काळात वाईट काळात माझी कबुली मी तीच ठेवणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That was the time त्यावेळेला when मग she was worshiping God. त्या देवाची आराधना करत असताना The Lord Oh, spoke hallelujah. sweetly to her. प्रभू फार गोड रीतीनं त्यांच्याशी You know बोलला. what the Lord said? काय म्हणाला माहितीये? You are healed. तू बरी झालीयस. प्रभू बोलला. During praise and worship, the Lord spoke to her ear. प्रेझ You are अँड वर्शिप healed. मध्ये देव त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला ओरेथा तू बरी झालीयस. And she said the voice was so sweet, so त्या म्हणाल्या precious, देवाची वाणी इतकी गोड, इतकी छान, इतकी मौल्यवान that I began to rejoice when nobody around me knew what was happening की to मी me. आनंद करायला लागले जेव्हा आजूबाजूला कोणाला माहित नव्हतं की मी कशातनं जात आहे. And she said, I rejoiced. आणि त्या म्हणतात मी आनंद You करायला know why? लागले. का? To think
विचार करत that my faith has grown to the place की माझा विश्वास आज तिथपर्यंत where वाढला I could receive my healing. की मला माझं आरोग्य मिळालं. I could reach to the place now where I could claim my healing. त्या जागेपर्यंत विश्वासात आज मी येऊ शकले की जिथं माझं आरोग्य मी मागू शकले आणि मला मिळालं. तिथपर्यंत मी पोहोचले बाबा आता. See, it's so wonderful when the Lord speaks to you. किती छान ना प्रभू जेव्हा आपल्याशी बोलतो ते किती छान असतं. Doesn't it agree with the other scripture where it says, without faith you cannot please me? दुसऱ्या शास्त्रवचनांशी सुद्धा हे जुळतं ना की जिथे विश्वासाशिवाय तू मला प्रसन्न करू शकत नाही हे लिहिलेलं आहे. विश्वास. Now, that doesn't mean याचा अर्थ असाही नाही that you are supposed to just look around, wait around till the Lord speaks to you. प्रभू तुमच्याशी बोलेपर्यंत तुम्ही असंच बसून राहायचं असं नाही. Maybe He will never speak to you, but He will give you a healing. कदाचित प्रभू तुझ्याशी कधीच बोलणार नाही पण प्रभू तुला बरं करेल असंही होईल. I mean, I don't want to hear the word of God only. If He मला- heals me, I know He has reached me. मला देवाची वाणीच ऐकू आली पाहिजे असं काही नाही. त्यांनी मला बरं केलंय त्याचा अर्थ तो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. It's our business to stand on the word of God. आपलं काम काय आहे देवाच्या शब्दावर उभं राहायचं. All that has to be done for mankind, Jesus did on the cross. मानव जातीकडनं जे काही करायला हवंय ते सगळं येशूंनी वधस्तंभावर केलेलं आहे. It is finished. ते संपलेलं आहे. Your healing is finished. Your salvation is finished. तुझं आरोग्य संपलं करून झालं. तुझं तारण मुक्ती करून झाली. Heaven has been opened. स्वर्ग तुझ्यासाठी आता उघडलंय. Eternal life is given. अनंत काळचं जीवन तुला दिलेलं आहे. We only have to receive it आता now. आपण विश्वासाने फक्त स्वीकारायचं आहे. आमेन. It is mercy that He comes to your level. त्याची दया आहे की तो तुझ्या स्तरावर उतरतो. But He will not always come to that level. पण नेहमी देव त्या लेवलला उतरणार नाही. देव म्हणणार तू वाढ. Yes. यू कम अप. आय एम नॉट गोइंग टू कम डाऊन ऑलवेज. मी सारखा खाली येणार नाही. यू कम अप. It's our business to stand on the word of God. आपलं काम आहे देवाच्या शब्दांवर उभं राहणं. And it's God's business to release that healing. आणि देवाचं काम आहे ते आरोग्य मोकळं करणं. He will Amen. not release the Hallelujah. healing till you come to the place of faith. आणि जोर तू त्या विश्वासाच्या जागी येत नाही देव ते आरोग्य मोकळं करणार नाही. He may speak to you, He may not speak to you, but you have the word of God. देव कदाचित तुझ्याशी बोलेल नाही तर बोलणार पण नाही पण वचन तुझ्याकडे आहे ना ते वापर. See? आमेन. आमेन. And she said, I went home त्या म्हणतात मग मी घरी गेले. that night and slept well. त्या रात्री मी इतकी छान झोपले ना. I didn't take any more medicines. काही औषधं वगैरे मग मी घेतली नाहीत. And she said, from that day, त्या म्हणतात त्या दिवसापासून I never had this sickness मला ever हा again. आजार परत कधी झाला नाही. वी नो इट. आपल्याला कळतं बेटा जेव्हा देव आपल्याशी बोलतो देव आपल्याला देतो आपल्याला कळतं. देवाच्या सेवकांच्या बायका सुद्धा अनेक प्रसंगातून जातात. Yes. आय एम टू वन ऑफ देम. She also had, I mean, many problems, but अनेक the Lord प्रसंग healed her in many areas. माझ्याही जीवनात झालेले आहेत. अशी एकटी मी पण गेलेली आहे. See? पण देवानी माझ्या जीवनात कार्य करून आरोग्य देऊन टुडे व्हॉट आय एम इज ओनली हिज ग्रेस आणि तो विश्वास. See, sometimes the healing may not be instant. कधी कधी आरोग्य लगेच नाही मिळणार. It took 1 year वर्ष लागलं. before her faith was developed. त्यांचा विश्वास विकसित होण्या अगोदर वर्ष गेलं. See? Are you getting me? people? कळतंय का मी काय म्हणतो. आपल्याला Actually, there- चमकणारे सेवक दिसतात या मागच्या कहाण्या आहेत. Actually, there is more to it. Should I continue next week? पुढच्या आठवड्यात सुरू ठेवा पास्टर चालेल. Because कारण there was another big devil's problem that came upon them. अजून एक मोठी समस्या त्यांच्यावरती आली केनेथ हेगन आणि त्यांचा परिवार. But I think so I will continue next week. पण पुढच्या रविवारी सांगेन. आज प्रभू भोजन सुद्धा आपल्याकडे आहे ना. But we will pray for your healing this morning. पण आज सकाळी तुमच्या आरोग्यासाठी तर प्रार्थना जरूर करू आपण. Yes, आमेन. God wants to heal all of us. देवाला आपल्याला सगळ्यांनाच आरोग्य द्यायचं आहे. There is always a fight of faith. Only in the area of faith you can win or lose. नेहमी विश्वासाचं युद्ध चालूच असतं आणि या विश्वासाच्या युद्धातच एकदा आपण विजयी होणार नाही तर पराजयी होणार. Keep ते on चालूच growing. असतं. Yes, keep on growing in your faith. आपल्या विश्वासात वाढत राहा. इट्स ऑन गोईंग प्रोसेस. ती कधी थांबत नाही. ती Yes. चालूच राहते.
It is faith that is keeping the germs away from us. विश्वास त्या जंतूंना आपल्यापासून लांब It ठेवतात. is faith that is keeping all the bacteria away from us. विश्वास त्या त्या जंतूंना बॅक्टेरियाला आपल्यापासून लांब ठेवतात. It is faith that is keeping all those troubles away from us. विश्वास त्या त्रासांना आपल्यापासून लांब ठेवतात. If- विश्वास 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 देवावरचा जिवंत देवावरचा विश्वास. If I am standing here this morning आज सकाळी जर मी इथे उभा आहे victoriously all these years, विजयी आज एवढी सारी वर्ष it is only through faith. फक्त विश्वास त्यामुळेच And I have देवाचा not yet विश्वास. reached there, आणि अजून मी तिथपर्यंत पोहोचलेलो नाही but पण I am growing. मी वाढतो आय मेक इट मी There करणार. is an ongoing process एक taking place in ऑनगोईंग our life. प्रोसेस आहे म्हणजे चालू प्रक्रिया सारखी आहे. And if you want that faith to grow in आणि you, तुमची जर इच्छा असेल की तो विश्वास तुमच्यात वाढावा hear the word of God, तर देवाचं वचन ऐका, read the word of God, देवाचं वचन वाचा, talk to Jesus every day. येशूंशी रोज बोला. Most of the problems that you're going through, 80% of them will not even reach to you. आणि जास्तीत जास्त समस्या मग 80% तुमच्यापर्यंत पोहोचणार पण नाही. Yes. नाही Some पोहोच- of the problems you could have avoided in your life तुमच्या जीवनात ना काही समस्या ऍक्च्युली तुम्ही टाळू शकले असता if you had held on to faith. तुम्ही जर विश्वासाला धरून राहिला असता तर. Nevertheless, forget ठीक the आहे, past. असो काही असो, जे झालं ते झालं. From today, आजपासून let us grow in faith. विश्वासात वाढूया Amen. है ना. Let it be a bad report. मग रिपोर्ट बॅड वाईट असो, God has always got a good report. देवाकडे नेहमी चांगला रिपोर्ट आहे. लेट इट बी एनिथिंग, गॉड इज देअर. प्रभू आहे, God is with us. प्रभू आपल्या सोबत आहे. We will walk straight. आपण सरळ चालायचं, We will walk right. योग्य चालायचं. You make mistakes and don't expect God to help you. तू चुका करत राहायचं आणि मग म्हणायचं देव मला मदत करत नाही. शोभतं का? No. हं? असं होत नाही. We just want Him to be faithful and I will live as I want. देवाने विश्वासू आणि इमानी राहायचं आणि तू नसते उद्योग करायचे, तसं नाही होत ना. We have to also be faithful to आपण Him. पण तेवढं विश्वासू आणि इमानी पाहिजे का नाही? Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Those who need healing, ज्यांना आरोग्य हवंय I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार You आहे. can just come in line here in front. या तुम्ही इथे पुढे या, ज्यांना खरोखर आरोग्याची गरज आहे, बरं व्हायचंय. Because कारण to a measure, your faith has developed in this one message. काही प्रमाणामध्ये तुमचा विश्वास या एका उपदेशातून आज वाढलेला आहे नक्की. And now you know, आणि तुम्हाला आज कळलंय through that faith, you can tap your healing. त्या विश्वासातून तुम्ही तुमचं आरोग्य हात घालून घेऊ शकता. Yes. है ना. You can reverse even आणि- the aging process तुमची जी वयस्कर व्हायची प्रक्रिया आहे ती सुद्धा तुम्ही मागे ढकलू शकता through faith. विश्वासाने. You can reverse the aging process. तुमची वयस्कर व्हायची प्रक्रिया सुद्धा तुम्ही विश्वासाने थोडीशी डिले करू शकता. You can slow it down. उशीर लावू शकता वयस्कर व्हायला की इतने में मैं नहीं बूढ़ी होने वाली. I did it for myself. मी केलंय माझ्या स्वतःसाठी. At I've my done it. age, many are suffering many आज complications. माझं वय 65 आहे आणि या वयामध्ये अनेकांना अगणित आजार असतात. At my age of 65, आय एम 65, 65 वर्षाचा माणूस आहे मी. many are suffering with many complications. 65 अनेकांना अगणित आजार असतात. But I have avoided it because of faith मी in the टाळलंय word of ते God. कारण की मी देवावरच्या विश्वासाने जगलोय. Yes. I'm not saying I'll be healthy all along. असं नाही मी म्हणत आहे शेवटपर्यंत मी असाच I आरोग्यवान will राहीन. never be old. कधी मी म्हातारा होणार नाही असं मी म्हणत नाही. But you can delay the process. पण प्रक्रिया आपण जरा डिले करू शकतो ना. What I'm saying is you can delay विश्वास the ठेव, process. ती प्रक्रिया डिले करू शकतो की इतने में बुडा Why मत not? करना. Why not? का नाही? For जरूर. my eyes, I prayed like that. माझ्या डोळ्यांसाठी मी तशी प्रार्थना केली आहे. Today at 65, I can see much better than आज anybody. 65 मध्ये ना मला लांबचा चष्मा आहे ना जवळचा, क्लिअर दिसतं मला. I'm not, please don't misunderstand me. प्लीज माझी गैरसमजूत करू नका. I'm not against wearing specs. चष्मा, लेन्सेस वगैरे घालायच्या मी काही अगेन्स्ट नाहीये. Tomorrow I need, I will wear it also. उद्या You मलाही- suddenly you will be shocked. Pastor is wearing a specs. उद्या मलाही I'll जर wear it. नंबर आला तर मी चष्मा घालून येईल, नाही तर तुम्हाला उगीच धक्के बसायचे. जरा पास्टर चष्मा पहन के कैसे I will wear it one day. घालेन एके If दिवशी. the need arises. गरज भासली तर मी पण उद्या उठून चष्मा किंवा लेन्स I'm घालून not येईन. dogmatic about मी it. असं काही डॉगमॅटिक नाहीये की असं म्हणजे असंच, No. असं नाहीये. But I will delay it पण मी as उशीर much as I करीन. can. जेवढं मला जमेल तेवढा उशीर करीन. Say, माझ्या घरात 2 चष्मेवाले आहेत. yeah, what is there? सो व्हॉट. माझी बायको आणि मुलगी दोघी घालतात. There's nothing wrong. काही चुकीचं नाही. Your heart should be right with God. That's हृदय all. बरोबर पाहिजे, Amen. है ना. So don't feel bad. तर वाईट नका वाटून घेऊ.
But sickness can invade our body anytime, पण आजार any age. आजार ना माणसाच्या शरीरावर कुठल्याही वयात येऊ शकतात आणि अलीकडे तर कुठल्याही ऑलमोस्ट वयात आजार येतात. But God can heal. पण देव आरोग्य देऊ शकतो, तेही तेवढंच खरं आहे. I still remember मला आठवतं I was talking with somebody here. इथेच कोणाशी तरी मी बोलवतो. Once you remember Brother Biru, yes, Brother Biru was here right now. Right डॉक्टर here. सुनील जॉन ब्रदरशी आम्ही Yes, बोलवतो I was talking with आणि him. ब्रदर बिरू पण इथेच आहेत. And एकदा that- असं झालं, Normally I don't look at people's faces साधारणतः when ना preaching. जेव्हा मी प्रीचिंग करतो ना, मी लोकांचे चेहरे नाही बघत. I'm lost. मी असा हरवलेला असतो, चेहरे बघायची सवय मला आहे. I don't see the faces. पास्टर कोणाकडे बघत नाहीत प्रीचिंग करताना. But इज at लॉस्ट. that time, त्यावेळेला my eyes fell on brother. सोमवार होता, सभा चालू होती आणि माझे डोळे ब्रदर बिरूंवर पडले. And suddenly he collapsed like अचानक this. ब्रदर बिरू ना खालीच पडले, असे इथे समोर बसले होते. His head slumped on the chair. डोकं असं त्यांचं खाली गेलं. And when we were talking, Brother Sunil, Dr. John was telling me, आणि डॉक्टर सुनील जॉन मला म्हणवते, maybe when I was seeing the clip, his life was almost gone. ते म्हणतात मी आत्ता ती व्हिडिओ क्लिप परत पाहिली पास्टर, His मला life तर was वाटतं gone. की जवळजवळ ब्रदर बिरू त्या दिवशी वारले Actually, he was होते. gone. ऍक्च्युली ब्रदर बिरू त्या दिवशी वारलेले. And God made me to jump from here. आणि तेव्हा इथे कसं असायचं काहीतरी, इथूनच मी खाली गेलो, Direct I jumped डायरेक्ट उडी मारून गेलो and I placed my hand and I commanded that death to leave him. आणि हात ठेवून The त्या spirit to leave him. मृत्यूला, त्या आत्म्याला मी आज्ञा केली, सोड. Immediately he opened his eyes. लगेच त्यांनी डोळे उघडले. इट्स अ मिरेकल. इट्स अ मिरेकल ब्रदर. And God has kept him alive. आणि देवाने त्यांना जिवंत ठेवले. Because God has a great plan for him also कारण and his family देवाची also. महान योजना त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी आहे. Faith is a great elevator. विश्वास एक उन्नती देणारा घटक आहे बेटा. Faith is a great elevator. विश्वास एक उन्नती देणारा घटक आहे. God can do anything for a man of faith. देव विश्वासानं भरलेल्या माणसासाठी काही करू शकतो. The best thing that God did was to pick up Enoch from the earth. बेस्ट काम देवाने केलं काय, हनोखाला पृथ्वीवरून उचललं. That was the level of faith Enoch had in God. त्या विश्वासाच्या लेवलवर हनोक पोचला होता. Because Hebrews 11 says, कारण इब्री 11 म्हणतं, by faith Enoch did not see death. विश्वासानं हनोखाला मृत्यू दिसलाच नाही. That means you can escape death if you have faith. पण म्हणजे याचा अर्थ जर तुझ्याकडे तेवढा विश्वास असेल I'm telling तर you, तू you have मृत्यू सुद्धा टाळू you शकतोस. have not realized the power of faith. अजून तुम्हा लोकांना विश्वासातलं सामर्थ्य कळलेलंच नाहीये. You can postpone death if you have faith. तुमच्यात विश्वास असेल तर तुम्ही मरण पण पुढे ढकलू शकता की आत्ता नाही, आत्ता नाही. Because बाबा, my खरं God वचन तू. honors faith. कारण माझा देव विश्वासाचा मान करतो. Are you ready now? तयार आहात आता? I'm going to pray for you. मी प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी. Whatever sickness you are going through, जो काही आजार आहे तुम्हाला, whatever trouble you are going through, ज्या काही त्रासातून तुम्ही if जात it is not related to your bodily sickness but related to something आणि else, शारीरिक आजार जरी नसला आणि काहीतरी आहे, faith has the power to remove you from it all. विश्वासामध्ये तुम्हाला त्या सगळ्यातनं बाहेर काढायचं सामर्थ्य आहे. Faith in विश्वास. God. देवावरचा विश्वास, Faith in the finished work of Christ. ख्रिस्ताच्या संपूर्ण झालेल्या कामावरचा विश्वास. Come, let us worship the Lord first. हालेलुया. Come on. देवाची आराधना सर्वप्रथम आपण करूया आणि मग मी सर्वांसाठी प्रार्थना करेन. हालेलुया. Yes. Yes, Lord. हालेलुया. मार्ग तू, सत्य तू, जीवन भी तू ही है. मार्ग Yes. He is the way, the truth, and the life. सत्य तू, जीवन भी तू ही है.
Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, these people are yours. आज हे लोक तुझे लोक आहेत, They are looking to you, Lord. तुझ्याकडे पाहत आहेत. They believe that God exists, त्यांचा विश्वास आहे की देव अस्तित्वात that आहे, God is the rewarder of them that diligently seek after them. की जे तत्परतेने देवाला शोधतात, देव त्यांना प्रतिफळ देणारा देव आहे. Father, देव बापा, I believe, माझा विश्वास आहे, hearing these testimonies, या सर्व साक्षी ऐकून their faith has developed to a As- measure today. आज त्यांचा विश्वास काही प्रमाणात तरी वाढलाय. And so when faith is developed, आणि विश्वास जेव्हा वाढतो it can get things quicker than ever. तेव्हा पटकन गोष्टी घडून येतात. So right now, त्या वेळेला I pray for the healing of my people. मी प्रार्थना करतो माझ्या लोकांच्या आरोग्यासाठी. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई, every pain, वेदना, I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात, Leave. सोड, Come on, take care, take care. Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात, Leave their bodies in the name of सोड Jesus. त्यांचं शरीर येशूंच्या नावात. All kinds of sicknesses, सगळ्या पद्धतीचे आजार, all kinds of diseases सगळ्या पद्धतीची रोगराई that are attacking the body, जी त्या लोकांच्या शरीरावर हल्ला करत all आहे, the germs that are killing them, जे सगळे जंतू त्यांना ठार मारतायत, all the viruses that are killing them, सगळा व्हायरस जो त्यांना ठार all मारतोय, the bacteria that are killing बॅक्टेरिया them. जो त्यांना ठार मारतोय, I command you मी आज्ञा करतो in Jesus' name. येशूंच्या नावात, Leave. सोड, Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. Come on, you also say. तुम्ही पण बोला, You sickness, leave me in Jesus' name. म्हणा आजारांनो मला सोडा येशूंच्या Come नावात. on, your faith is developed. तुमचा विश्वास आता वाढलाय, Your faith is developed. तुझा विश्वास आता विकसित झालाय. Speak for yourself. बोल स्वतःसाठी, Speak for yourself. बोल स्वतःसाठी. Leave me in Jesus' name. म्हण सोड मला You येशूंच्या नावात. sickness, leave me in Jesus' सगळे name. आजार मला सोडून जाऊ दे येशूंच्या You नावात. pain, leave me in Jesus' name. वेदना मला सोडून जाऊ दे You येशूंच्या नावात. weakness, leave me in Jesus' name. अशक्तपणा मला सोडून जाऊ दे येशूंच्या Leave my नावात. body in Jesus' माझं name. शरीर सोड येशूंच्या नावात. Diabetes, blood मधुमेह, pressure, pain, रक्तदाब, वेदना, sickness, आजार सोड मला. problems in my body. माझ्या शरीरातले सगळे आजार आणि Leave in Jesus' सोड. name. येशूंच्या नावात मला सोड. Cancer, कॅन्सर, arthritis, संधिवात, spondylitis, मानेचा आजार, swellings, सूज, liver problem, लिव्हरचे आजार, heart problem, हृदयाचे आजार, stone in the kidney. किडनीतले खडे Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. See, I'm agreeing with you. पहा मी तुमच्याशी सहमत करत I'm आहे. agreeing with you. मी तुमच्याशी सहमत करत You आहे. repeat this prayer तुम्ही माझ्या मागून ही प्रार्थना for बोला. yourself. स्वतःसाठी Leave me in Jesus' name. की मला येशूंच्या नावात सोड. You pain, leave me in Jesus' ही name. वेदना येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. By the stripes of Jesus, I am healed. येशूंना बसल्या फटक्यांमधून मला आरोग्य I मिळालं. receive my healing in Jesus' मी name. माझं आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारत आहे. I receive strength in Jesus' मी name. शक्ती येशूंच्या नावात स्वीकारत आहे. I command this pain to leave me. या वेदनेला मी आज्ञा करते मला सोड. I command this weakness to leave me in या Jesus' name. अशक्तपणाला मी आज्ञा करते मला सोड येशूंच्या No नावात. more trouble in my body. माझ्या शरीरात याच्या पुढे त्रास नाही. My body is the temple of the Holy Ghost. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. God dwells in me. देव माझ्यामध्ये राहतो. You cannot touch me. तू नाही मला हात लावू शकत. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात I am well मी बरी आहे. because my soul has prospered. कारण माझा जीव समृद्ध झाला. Today the soul has आज prospered. माझा जीव समृद्ध So झाला. now body will also म्हणून prosper. माझं शरीर सुद्धा समृद्ध And होणार I receive it आणि मी ते स्वीकारत in my आहे. head, माझ्या in डोक्यात, my neck, माझ्या मानेत, in my chest, माझ्या छातीत, in my legs, माझ्या पायात, in my kidneys, माझ्या किडनीत, in my liver, माझ्या लिव्हर in my मध्ये, stomach, माझ्या पोटात, in my eyes, माझ्या डोळ्यात, in my ears, माझ्या कानात, in the name of Jesus. रबशंदो, येशूच्या नावामध्ये. Hallelujah. Rabba shaka Makaraba shandoro konomasi. Every single cell in my body is happy. Every single cell Yes. in my body is Yes. well. I thank you, Lord. Yes. I feel so good. Yes. For every single cell in my body is well. Karaba shandoro koroba shaka. The woman with the issue of blood said, I touched him by faith and I रक्तस्रावी sense that issue of blood is gone. रक्तस्रावी स्त्री म्हणाली की मी विश्वासाने प्रभूला स्पर्श केला आणि मला जाणवलं माझा रक्तस्राव थांबलाय. See, Jesus said, who touched me? येशूने विचारलं मला कोणी स्पर्श केला. It was a touch of faith. तो विश्वासाचा स्पर्श होता. Because the disciples said, many are touching you. कारण येशूंचे शिष्य म्हणाले अरे अनेक लोक धक्काबुक्की करतायत. But she was the only lady who touched in faith. पण ती एकटी बाई जिने विश्वासाने स्पर्श केला. I receive it, say in Jesus' म्हणा name. येशूंच्या नावात मी स्वीकारते. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद Lord. प्रभू, Thank you, धन्यवाद. Lord. Come on, say thank you, Jesus. 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 धन्यवाद Praise God. देवाला धन्यवाद.
हालेलुया. Now, I'm not asking how you feel right now. आता मी तुम्हाला असं विचारणार नाही की तुम्हाला आता कसं वाटतंय. No matter how you feel, तुला कसंही वाटो, we don't live by our feelings. आपण नाही आपल्या वाटण्यावर जगत. We believe in the word of God. देवाच्या शब्दांवर आपला विश्वास आहे. आपल्या फिलिंग्सवर आपण जगत नाही. Because देव our म्हणतो feelings will त्याच्यात. go high, go ना, low. आपल्या फिलिंग्सचं काय सांगावं, कधी हाय कधी लो, Say, कधी काय वाटतंय त्यात, कधी आणि कायच वाटतंय. we believe in the word of God. आपला देवाच्या शब्दावर विश्वास आहे. And the feelings will come. फिलिंग येईल हो, The right feelings will come. योग्य फिलिंग योग्य वाटणं येईल. But today I believe. पण हाच माझा विश्वास आहे. Amen. आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.